तुम्ही इंडियाच्या फर्स्ट ट्रान्सजेंडर फोटो जर्नलिस्ट आहात. प्राइड मंथ येतो, एव्हरीवेअर द रेनबो इज देअर, बट दॅट रेनबो इज ओनली टिल मंथ ऑफ जून. तर सोसायटी तितकं ॲक्सेप्ट करत नाही आहे कुठेतरी असं वाटतं. का त्या टायमाला ताई ताई दिसते तुम्हाला, बाकी टायमाला ती छक्का दिसते तुम्हाला. आम्ही हे सगळे टाईपचे शब्द लाईफचे 365 डेज ऐकतो. आफ्टर लिस्निंग सच वर्ड्स सेकंड डे वी कम अप विथ अ स्माइल. अशा प्रमाणेचे लोक तर आम्हाला जास्त दिसतात, सतवणारे, त्रास देणारे, बट हेल्प करणारे खूप कमी आहेत. मी लोकल ट्रेनमध्ये मागायची, तर एक फिमेल त्या ट्रेनमध्ये येते, तिचा आणि माझा क्लॅश झाला. तर माझ्या अगेन्स्ट जेव्हा तिने कंप्लेंट केली त्या टायमाला 8 बायका ह्युमन वॉल बनवली. मेल कॉप्सला सांगितलं हिला न्यायचं तर फिमेल कॉन्स्टेबलला आणा. आम्ही पण मनुष्य आहेत या धर्तीवर. आम्ही पण त्या आईच्याच पोटातनं 9 महिने राहून जन्म घेतलाय, तर आम्हाला पण इक्वल ट्रीटमेंट द्या. नमस्कार, मी मीरा. देसी पॉडमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आजचा आमचा हा एपिसोड हा खूप अंतर्मुख करणारा आहे आणि हृदयाला भिडणारा आहे. कारण आज आम्ही आमच्या स्टुडिओमध्ये इन्व्हाइट केलं आहे एका अशा व्यक्तीला जिचं पूर्ण आयुष्यच धैर्य, संघर्ष आणि प्रेमाचं प्रतीक आहे. एक खास व्यक्तिमत्व, एक ट्रान्सजेंडर व्यक्तिमत्व, झोया लोबो यांना. झोया ह्या इंडियाच्या फर्स्ट ट्रान्सजेंडर फोटो जर्नलिस्ट आहेत. समाजाच्या संकुचित चौकटींना मोडून त्यांनी स्वतःचं असं एक वेगळं स्थान निर्माण केलं. आज आपण त्यांच्याशी गप्पा मारताना जाणून घेणार आहोत त्यांच्या पूर्ण प्रवासाबद्दल. आयडेंटिटीपासून ते ॲक्सेप्टन्सपर्यंतचा त्यांचा प्रवास, आणि ह्या प्रवासात त्यांना काय काय अडचणी आल्या, त्यांना कशाला सामोरं जावं लागलं, त्यांना यश कसं मिळालं आणि आता त्यांच्या काय अपेक्षा आहेत. चला तर मग सुरुवात करूयात ह्या अंतर्मुख करून टाकणाऱ्या, हृदयाला भेटणाऱ्या एपिसोडला. हाय झोया, वेलकम टू देसी पॉड. जून हा प्राईड मंथ सेलिब्रेट केला जातो, म्हणून आम्ही ठरवलं की आपण प्राईड मंथ आहे तर तुम्हाला इन्व्हाइट करू म्हणून. तुम्ही एक ट्रान्स वुमन आहात. Yes. आणि LGBTQIA+ कम्युनिटी खूप मोठी आहे. ट्रान्सजेंडर्सविषयी मला तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल की ट्रान्सजेंडर म्हणजे नक्की काय. ट्रान्सजेंडरबद्दल तुम्हाला जाणून घ्यायचं आहे तर नुसतं प्राईड मंथच का, प्राईड मंथला सोडून सुद्धा आपण ट्रान्सजेंडर्सला जाणून घेऊ Yes. शकतात. ट्रान्सजेंडर्सला त्यांना ओळखायचा प्रयत्न करू शकतात. ते कोण आहेत, काय आहेत, ते आपल्यातलेच आहेत. ट्रान्सजेंडर म्हणजे कोण, तर म्हणजे ते आपल्यातलेच लोक आहेत. ते आपल्यासारखे नॉर्मल ह्युमन बिईंग्ज आहेत, आपल्यासारखेच, आपले ते बहीण भावात सारखेच आहेत. जसे आपण शाळेमध्ये तो प्लेज घेतो की म्हणतो की ऑल इंडियन्स आर माय ब्रदर्स अँड सिस्टर्स, तर दे आर ऑल्सो लाईक आर ब्रदर्स अँड सिस्टर्स. देन वी शूड ऑल्सो ॲक्सेप्ट देम, त्यांना एक आपलं पण देऊन, एक इक्वल ट्रीटमेंट ती देऊन, त्यांना ती हे वागणूक देऊन त्यांना आपल्यासोबत मिक्स करायचं आपल्याला, राईट. ओके, तुम्ही इंडियाच्या फर्स्ट ट्रान्सजेंडर फोटो जर्नलिस्ट आहात. तिथपर्यंतचा तुमचा प्रवास कसा होता हा आपण एकेका टप्प्यामध्ये जाणून घेऊयात. कारण मला माहिती आहे की त्याच्या मागे आपण आधी पण जी काय चर्चा केली की खूप म्हणजे खूप जास्त स्ट्रगल इन्व्हॉल्व होता, रादर सुरू आहे अजूनही हे सगळं. तर कसं तुम्हाला सेल्फ रिअलायझेशन आपण अगदी पहिल्यापासून कसं होतं ना, जोयानी कधी ठरवलं नव्हतं की ती इंडियाची फर्स्ट ट्रान्सजेंडर फोटो जर्नलिस्ट बनेन किंवा हातात कॅमेरा घेऊन फोटोग्राफी करेन किंवा जाऊन कुठच्या मोठमोठे असाइनमेंट्स कवर करेन, मोठी लेवल 4ची फायर असेल तर ती जाऊन कवर करेन, त्या इन्सिडेंट स्पॉटवरती जाऊन पिक्चर्स क्लिक करेन. बट काय अशी टाईम आले, काय अशी वेळ आली जिथे जोयाने जाऊन ते कवर केलं. ते मी थोडी हाईट फोबिया पर्सन. तुम्ही जसं विचारलं हा प्रश्न मला की काय आहे, कसं आहे, मी एक इन्सिडेंट सांगू इच्छिते की मी एरियातच होते त्या दिवशी. मी मी इंडियाची फर्स्ट ट्रान्सजेंडर फोटो जर्नलिस्ट आहे, फ्रीलान्स फोटो जर्नलिस्ट आहे. सो मी बघितले कंटिन्यू 2 फायर ब्रिगेडच्या गाड्या गेल्या, मग परत एक गाडी गेली. मला माझ्या एका सिनियरचा कॉल आला की जोया तू अशा जागी आहेस. म्हणजे हां सर. बघ तिथे फायर आहे खूप मोठी, फायर ब्रिगेड्स गेले आहेत. म्हणजे असं आहे का. मी तुरंत त्या टाईमला मला एक माहिती होतं की माझ्या सरांनी मला एक सांगितलं होतं, जे माझे मेंटॉर आहेत दिव्यकांत सोलंकी.
ते एक युरोपियन प्रेस ट्रस्ट एजन्सी EPA, एक इंटरनॅशनल न्यूज एजन्सीचे फोटो जर्नलिस्ट जे सिनियर आहेत ते माझे मेंटॉर आहेत, ज्यांच्या थ्रू मी फोटो जर्नलिझम इंडस्ट्रीला ओळखलं, ज्यांच्या थ्रू मला कळलं की फोटो जर्नलिझम म्हणजे सुद्धा एक करिअर असतो जर्नलिझम फील्डमध्ये. मी माहिती आहे मी हातात माझ्याकडे ना निकॉनचा D5100 क्रॉप सेन्सर कॅमेरा होता, ज्याच्यामध्ये नुसती 1855ची लेन्स होती, वाईड लेन्स. सरांनी जेव्हा मला बघितलं फील्डवरती त्यांनी थोडंफार मला सांगितलं काय आहे कसं आहे कसं नाही. फर्स्ट टाईम मी त्यांचा कॅननचा 5D Mark IV असा तो 4x2 हातात घेतला. 100-400ची लेन्स होती मोठी व्हाईटवाली. मी घेऊन शूट करून बघितलं. दॅट एक्सपिरियन्स वॉज एन एन्जॉईंग एक्सपिरियन्स फॉर मी. तो असं एकदम म्हणजे ना सुखाचा क्षण बोलू शकतो आपण, राईट, तसं होतं ते. म्हणजे एकदम एन्जॉईंग मुमेंट. एखाद्या बाळाला तुम्ही एक 2 वर्षाच्या मुलाला तुम्ही ताबडतोबच त्याला रिमोटची कार दिली तर कसं हॅपी होतो, एकदम खुश होतो. तसं मी तेव्हा एकदम किड ना, म्हणजे ते एवढं माहीत नव्हतं त्याच्याबद्दल. त्यांनी दिलं, मी अशी हॅपी, म्हणजे मी शिकायचं, अजून माझ्यात इच्छा वाढली की मला अजून शिकायचं आहे, पुढे जायचं आहे. त्यांच्याकडनं काही गोष्टी कळाल्या, काही टिप्स भेटले. तेव्हा मला माहिती होतं, सरांनी सांगितलेलं की जेव्हा केव्हा फायरच्या अशा गाड्या दिसतात सर्वात पहिले आपल्याला कंट्रोल रूमला कॉल करायचं आहे, फायर कंट्रोल रूमला. तर मी फायर कंट्रोल रूमला कॉल केला, त्यांना सांगितलं मी सो अँड सो न्यूजपेपरची छायाचित्रकार बोलत आहे, असं असं आहे सर, मला इन्फॉर्मेशन हवे. हां, तर ते बोलले हा लेवल 4ची फायर आहे, अशा जागी लागली आहे सध्या आणि ऑल स्टेशन फायर ब्रिगेड्स तिथे पोचलेत. तर मी जेव्हा त्या इन्सिडेंट स्पॉटवर पोचले मी बघितलं तिथे स्क्रेप मार्केट होतं. भयंकर प्रकारात अमाऊंटमध्ये आग लागली होती, कारण की स्क्रेपचं माल जळालं होतं. तेव्हा मी एका अंडर कन्स्ट्रक्टेड ब्रिजवरती चढले होते ते पर्टिक्युलर फोटो घेण्यासाठी. अँड थोडेसे असे घाबरलेले पण होते, कारण की ते अंडर कन्स्ट्रक्टेड ब्रिज आणि इथे पण सेफ्टी नाही, इथे पण सेफ्टी नाही, दोन्हीकडनं असे फेन्स होते. जे इफ आय फॉल ते मला फेन्स लागू शकले असते. तर समहाव माझ्या बॉडीवर 2 कॅमेराज होते, एकात वाईड लेन्स, एकात टेली लेन्स. माझ्या टेली लेन्सच्या कॅमेराला ओन्ली सिंगल बॅटरी सिंगल फ्रेम. सिंगल बॅटरी सिंगल फ्रेम हे मी तुम्हाला सांगायला गेले की माझ्या बॅटरीची ओन्ली 1% बॅटरी लेफ्ट होती कॅमेरामध्ये, आणि मेमरीमध्ये फक्त एक फोटो काढून तेवढी स्पेस होता. तर मी कसं तरी तो फोटो काढला अँड दॅट फोटो केम व्हेरी वेल. खूप छान फोटो होता तेव्हाचा, तो एक छान फोटो भेटला. त्याच्यानंतरसुद्धा बरेचसे असे इन्सिडेंट्स आहेत जे मी कव्हर केले. हा किस्सा तर लॉकडाऊनच्या नंतरचाच, मीन्स लॉकडाऊनच्या त्या पिरियडमधलाच होता, 2nd किंवा 3rd लॉकडाऊनच्या पिरियडमधला. पण ह्याच्या पहिले लॉकडाऊनमध्ये जे मी फोटोज काढलेले, मायग्रेन लेबरचा प्रोटेस्ट झाला होता बँड्रा स्टेशनच्या बाहेर. पहिल्यांदा मी माझ्या लाईफमध्ये लाठीचार्ज एक्सपिरियन्स केला होता. आपण लाठीचार्ज नेहमी मूव्हीजमध्ये बघतो किंवा सिरियल्समध्ये बघतो, राईट, बट फेस टू फेस मुंबईसारख्या सिटीमध्ये लाठीचार्ज होणं म्हणजे इट वॉज अ बिग थिंग फॉर मी. लाईक ते मायग्रेन लेबर्स लिटरली मी त्या टायमाला मी तुम्हाला सांगू शकते त्यांचे स्लीपर्स, कोणाचे मोबाईल फोन्स वगैरे असे रस्त्यावर पडलेले होते त्या टायमाला. आणि इट वॉज व्हेरी मेस क्रिएटेड बाय, कारण की ते पण मेस कसं झालं, त्यांना मिसकॉन्सेप्ट कम्युनिकेशन झालं होतं की त्यांच्यासाठी एक स्पेशल ट्रेन चालवली जाते अँड ऑल, कारण की लोक वैतागलेले होते. तो एवढा मोठा लॉकडाऊन, कोणाला प्रॉपर राशन नाही, प्रॉपर फूड नाही, कारण की त्या टायमाला मी स्वतः माझ्या ट्रान्सजेंडर कम्युनिटीतनं येते, आम्हीसुद्धा त्या टायमाला खूप इश्यूजला फेस करत होतो, कारण की मी रेंटेड हाऊसमध्ये राहते, मला हाऊस रेंट होतं ॲज वेल एज राशन. आता मी त्या स्पॉटवर जे मी तुम्हाला आता सांगितलं त्या स्पॉटवर सुद्धा अशा मुमेंटमध्ये तिथे मी पोचले की मी ना घरी होते. मला ट्रेनमध्ये जे मी मागायला जात होती फोटोग्राफी क्षेत्रात यायच्या पहिले, तर मी एका मॅडमशी माझी चांगली ओळख होती, ती पॅसेंजर आहे ट्रेनमध्ये. तर ती बोलली, ती अशी कनेक्टेड होते मी, तर ती बोलली तुझ्या कसं चाललं आहे लाईफ. बोलली खूप म्हणजे त्रासदायक आहे. ती बोलली मी प्रयत्न करेन काय मी हेल्प करू शकते तुला, बट मी अश्युअर नाही का. तर त्या बाईनी मला माझ्या घराचं 4 महिन्याचं रेंट ॲज वेल एज मला राशन किटची मदत केली. तर मी जेव्हा माझे राशन किट कलेक्ट करायला चाललेले त्या टायमाला बघितलं हे मायग्रेन लेबर प्रोटेस्ट चालू आहे. मी त्याच क्षणी घरी पळत गेले, माझा कॅमेरा आणला अँड आय स्टार्टेड क्लिकिंग पिक्चर्स. त्या टायमाला तर मला हे सुद्धा नव्हतं माहिती आहे की मला मॅन्युअलवर काढायचं आहे की मला ऑटोवर काढायचं आहे, कोणत्या ह्याच्या मोडवरती काढायचं. की कॅमेरामध्ये वेगवेगळे मोड्स आहेत, मॅन्युअल, अपर्चर, शटर, प्रोग्राम, असे वेगवेगळे मोड्स आहेत. हे असे सगळे मोड्स वेगवेगळ्या लाईट्स अँड टायमिंग्सच्या हिशोबाने वापरता येतात. मी ऑटोवर टाकला कॅमेरा आणि मी फोटोज काढायला स्टार्ट केली. काही फोकसमध्ये आले, काही आउट ऑफ फोकस आले, बट
इट टुक मी फार अवे फ्रॉम देर. आणि त्याच्यानंतर जोया लोबो ही घडली. पहिला कॅमेरा कधी घ्यावासा वाटला म्हणजे मी सांगते कॅमेरा घेण्याचा हे काय माझं काय असं ड्रीम बीम नव्हतं. फोटोग्राफीत जाईन हे पण कधी ड्रीम नव्हतं. मला म्युझिशियन व्हायचं होतं. आय एम अ म्युझिक लवर पर्सन. सो नेहमी म्युझिक्स वगैरे बघायचे, गाणी ऐकते. आपले फेमस सिंगर अँड कंपोजर अजय अतुल ह्यांचं मी म्युझिक ऐकलं आहे नेहमी. तर ह्यांच्या बॅकग्राऊंडमध्ये जे ते म्युझिशियन्स बसतात ना, कोण व्हायोलिन प्ले करतं आहे, कोण तबला प्ले करतं आहे, कोण बँजो वाजवतो, कोण बँड वाजवतो आहे, कोण ट्रम्पेट वाजवतो आहे. तर एक XYZ पर्सन आहे. ते आर्म फोर्सला बिलॉंग करतात. ही इज अ रिटायर्ड मेजर अँड ही इज अ बँड मास्टर. सो ही इज अ गुड बॅकपायपर प्लेयर. सो मी त्यांना एकदा अप्रोच केलेलं, मला शिकायचं आहे करून. बट समहाव ही डिनाईड मी अँड दॅट स्मॉल डिनाय keep that hate in my heart that this person said you are not fit for this. Like ते यू आर नॉट फिट फॉर दिस. ती जिद्द बनवली मनामध्ये, राईट. फर्स्ट शिकायचं, काहीतरी करायचं यार, कशात तरी पुढे जायचं. लाईक देन आय थॉट दॅट इफ दिस मेन्स कॅन डू, वाय कॅनॉट अ ट्रान्स कॅन डू. एक ट्रान्सजेंडर का नाही जाऊ शकत पुढे. सो आय डिसाइडेड चलो होली दिवाळीच्या टायमाला जे कलेक्शन केलं, दिवाळीचा टाईम होता. जे पैसे मागितले वगैरे ते जमा केलेले, थोडे ट्रेनमध्ये मागितले सुद्धा पैसे होते. गेले टाऊनला पोचले तेव्हा साडी अँड ऑलमध्ये होते. तर फोटाडोज बोलून फेमस म्युझिक इन्स्ट्रुमेंट शॉप आहे, ह्यांच्या इथे गेले. तर मी ह्यांना विचारलं मला ना व्हायोलिन घ्यायचं आहे, बेसिक व्हायोलिन शिकण्यासाठी. त्यांच्याकडे बेसिक व्हायोलिन असताना सुद्धा त्यांनी मला, त्यांच्या वर्कर्सनी मना केलं. त्यांनी मला इग्नोरन्स दाखवला. त्यांना वाटलं मी टाईमपाससाठी आले. तिथून मग पुढे गेले तर बोरा बाजार या एरियामध्ये एक शालू म्युझिक इन्स्ट्रुमेंट शॉप आहे. त्यांच्याकडे जाऊन मी माझा फर्स्ट व्हायोलिन परचेस केला, बेसिक व्हायोलिन. ते तर खूप हॅपी होती. थोडं बार्गेन वगैरे केला आणि आय गॉट दॅट व्हायोलिन. तिथून मग पुढे वळले तर एक दुकान बघितलं, फुल DSLR कॅमेराज त्यांनी डिस्प्लेला लावलेत, सेकंड हँड, फर्स्ट हँड टाईप असे. मी त्याला विचारलं भैया कितने काय आहे काय आहे. तर त्यांनी मला प्राईज वगैरे सांगितली. थोडंसं बार्गेन केलं त्याच्याकडे आणि लाईक त्याला बोलले की मला दाखव. तर त्यांनी दाखवलं, स्क्रीन फ्लिप होते, व्हिडिओ रेकॉर्ड वगैरे. लाईक आय वॉज व्हेरी हॅपी. तर मी बार्गेन करून तो माझा फर्स्ट कॅमेरा मी 18,000 रुपीजला कलेक्ट केला होता, घेतला होता. आणि तिथपासनं जेव्हा आपण संडे यायचा तर संडेला सुट्टी करायची आहे, बोरवली नॅशनल पार्कला जायचं आहे, काही मंकीजचे, कधी डिअर्सचे फोटो वगैरे काढायचे. तिथपासून ती एक मनामध्ये आवड पैदा झाली की हा फोटोग्राफी करूया, ह्याच्यात पण छान हे आहे, म्हणजे वेगवेगळे फोटोज काढूया, थोडे स्ट्रीट वगैरे. पण एवढं माहीत नव्हतं स्ट्रीट फोटोग्राफी ॲक्च्युअल कशी आहे, काय काढायचं आहे, काय क्लिक करायची, काय स्टोरी असते फोटोमध्ये वगैरे. ती स्लोली पुढे गेली तेव्हा कळालं की हां ह्याच्यात काहीतरी हाय करून. कारण कॅमेरा चालवणं म्हणजे प्रॉपरचा तुम्ही प्रोफेशनल कॅमेरा जसा घेतला तर तो त्याच्यामध्ये बरेच वेगवेगळे जसे मूड्स असतात, आपण मग पण डिस्कस केलं. तर ते कसे शिकत गेलात? तर कसं झालं की जेव्हा मी फील्डवर असायचे, सिनियर्स गाईड करायचे मला की जोया मॅन्युअल पे निकालो फोटोज. आणि मी घाबरायचे मॅन्युअलवर काढायला, कारण की मॅन्युअल इज फुल ऑफ गेम ऑफ नंबर्स. तुम्हाला प्रेझेंट लाईटला बघून ते नंबर्स ॲडजस्ट करायचे आहेत. ते नंबर्स ॲडजस्ट करून तुम्हाला ट्रायल क्लिक द्यायचं आहे. जोपर्यंत तुमचं परफेक्ट क्लिक येत नाही त्या लाईटला मॅच होऊन ते नंबर्स, यू नीड टू कीप ऑन प्रॅक्टिसिंग अँड प्रॅक्टिस अंटिल यू लर्न. सो आय प्रॅक्टिस्ड अँड चालू आहे. आता भीती नाही वाटत. मॅन्युअल होते, मी हे नाही म्हणते, कॉन्फिडेंटली नाही म्हणते की भीती नाही वाटते. कधी कुठच्या मोमेंटला अटकले तर देन आय गो फॉर ऑटो. मी आज कबूल करते पॉडकास्टमध्ये, देन आय स्विच फॉर ऑटो. हां, बिकॉज फॉर समटाईम्स यू ऑल्सो गेट कन्फ्यूज, लाईक ही अशी कोणती लाईट आणि मला फोटो पाहिजे, नाही भेटत आहे. सो दॅन इट हेल्प्स. बट ऑटोवर जाऊन सुद्धा मी जरुरी नाही की ऑटो मोडवरच क्लिक करू. ऑटोवर टाकल्यावरती कळतं की या टायमिंगसाठी हे नंबर आहे. ते नंबर एकदा लक्षात ठेवले का मॅन्युअलवर जाऊन सेट करायचे आणि क्लिक करायचं, इझी जातं ते. सो म्हणजे ते हळूहळू करून शिकले. येस. आणि बाकी आहे ना, मी तुम्हाला विचारेन की जेव्हा तुम्ही फॅमिली, जेव्हा तुम्ही यंग होतात, लहान होतात, म्हणजे सॉर्ट ऑफ जेव्हा तुम्हाला हे रिअलायझेशन कधीतरी झालं असेल ना की मला म्हणजे मी मुलगा नाही आहे, मी मुलगी आहे आणि मला या सगळ्यातून बाहेर म्हणजे सांगायचं आहे, कोणाशी तरी शेअर करायचं आहे, तर तो जो सगळा फेज होता त्याच्याबद्दल काही सांगाल? हां, ॲट द एज ऑफ 11 मला कळालं दॅट आय एम सम डिफरंट. ॲट द एज ऑफ 16-17 माझे काही फ्रेंड्स होते, कारण की मी ज्या एका पर्टिक्युलर एरियामध्ये राहत होते तिथून मी दुसरीकडे शिफ्ट झाले. त्या एरियातले माझे काही फ्रेंड्स होते,
त्यांनी मला खूप छान सपोर्ट केला. ओके. हां, माझे काय ते मोजून 4 फ्रेंड्स आहेत. त्यांनी सपोर्ट केला. आज ते लोकं खूप चांगल्या लेव्हलवर जॉबला वगैरे आहेत. खूप 2-3 क्लोज फ्रेंड्स आहेत. तर त्यांनी चांगला सपोर्ट केला. ते माझे असे फ्रेंड्स होते ज्यांच्याकडे मी फर्स्ट ओपन अप झाले होते दॅट आय एम गे. आणि त्यांनी मला एक्सेप्ट केलेलं अँड दे वर व्हेरी सपोर्टिव्ह अँड टुडे ऑल्सो दे आर रिअली व्हेरी गुड सपोर्टिव्ह. ते बोलतात वगैरे, भेटतात, तर हाय हॅलो करतात वगैरे. दे नेव्हर फील ऑकवर्ड और त्यांना कधी असं वाटत नाही की अरे नाही आपला हा मित्र आज हा असा किन्नर आहे किंवा हा तृतीयपंथी समाजात नाही तर ह्याच्याशी आपण लांबूनच बोलावं. एकात 2 फ्रेंड्स आहेत जे असं थोडं ॲटिट्यूड दाखवतात किंवा ते लाजतात बोलायला पब्लिकली. बट बाकीचे जे फ्रेंड्स आहेत ते एकदम बिंदास होऊन वार्ता करतात. सो दे वर माय वन ऑफ द गुड सपोर्ट. अँड देन लेटर ऑन ॲज जर्नी स्टार्टेड इन द कम्युनिटी, मी कम्युनिटीशी एनरॉल झाले. ॲज आय कम्प्लिटेड माय 18 इन 2010 मी कम्युनिटीमध्ये एनरॉल झाली. कम्युनिटीत जर्नी स्टार्ट झाली. वन्स देर वॉज अ टाईम अँड इन्सिडेंट माझ्या स्ट्रगलिंग पिरियडमध्ये, खूप बेकार स्ट्रगलिंग पिरियड होता लाईफचा. त्या टाईमला मला माहिती आहे की मी वेटी स्टेशनवर होते आणि मम्मीला कोणी विचारलेलं की ये कौन आहे, तर ते बोलले मेरी बेटी आहे. तर दॅट वॉज अगेन अ गुड accepting Yes. moment for me that made me more strong, that whoever I am her daughter. Yes. And though I am her son, but she has accepted me as a daughter. So I have more strong courage way to live and go ahead. Like that. आणि मग म्हणजे मी असं ऐकून आहे की गुरु असतात तुमच्या कम्युनिटीमध्ये, तुम्हाला जॉईन करायचं असतं ना, ते टीच यू किंवा म्हणजे तुम्ही त्यांच्याबरोबर राहता वगैरे. तर मग हे सगळं कधी म्हणजे कसं सुरू झालं? हे जसं कम्युनिटीमध्ये एनरॉल होतात त्या टायमाला तुम्हाला तुमचे गुरुशी भेट होते. सो गुरुशी भेट झाली. गुरु ॲज इन कसे, ते एक दुसरे पॅरेंट आमचे. जसे आपले हे आई बाबा असतात तसे ते सुद्धा आमच्यासाठी आई बाबा सगळे काय आहेत. त्यांच्याकडनं कम्युनिटीची तालीम भेटते. कम्युनिटीमध्ये एक दुसऱ्याला कसं रिस्पेक्टफुली वार्ता करायचे, एक कम्युनिटीची एक स्पेसिफिक लँग्वेज आहे, त्या लँग्वेजमध्ये कसं वार्ता करायचं, किंवा तुम्ही जजमानकडे बधाई घ्यायला जात आहेत, मूळबाळ झालं, ब्लेसिंग द्यायला वगैरे, मग कोणत्या पद्धतीने किती पोलाइटली त्यांच्याशी वार्ता करायची. दॅट ऑल वी गेट टू नो फ्रॉम दम, बिकॉज वॉट ट्रेडिशन दे आर फॉलोइंग फ्रॉम पास्ट, दॅट सेम ट्रेडिशन वी आर ट्राईंग टू फॉलो. लेट्स सी हाऊ इट गोज. काही एन्शंट ट्रेडिशन्स आहेत त्याला एन्शंटच ठेवायचं आहे. वी कांट गेट इट चेंज्ड. माइट चेंज लिटल बिट, बट इफ इट इज एन्शंट सो इट गोज वेल. ॲज इट्स इज सेड, ओल्ड इज गोल्ड, लाईक दॅट. अशा काही ट्रॅडिशन्स काही सांगाल? जसं की आमच्यामध्ये जेव्हा मीन्स एक न्यू मेंबर एंट्री होतं तेव्हा चेला करायच्या टायमाला आमचे 7 कम्युनिटीज आहेत. त्या कम्युनिटीचे 7 मेन लोक आहेत, त्यांना बोलवलं जातं. जसं आता आपल्या गावामध्ये पंचायत बसते, त्या पंचायतचे सरपंच येतात, मग सरपंचच्या खालचे खजिनदार आहेत, त्यांचे वेगवेगळे लोक आहेत, ते येतात, ते निर्णय घेतात गावाचं काय कसं करायचं. सेम आमच्यात तसंच आहे. ते सगळे मेन सिनियर्स येतात, ते बसतात. दे फर्स्ट बिफोर बिकमिंग द पार्ट ऑफ द कम्युनिटी यू विल बी जज्ड बाय द your guru, like if you are capable or not, you are that fit or not to be in the community, to live in the community according to the community's ritual and the tradition and त्यांचे थोडेफार काय रूल रेग्युलेशन त्या हिशोबाने, and then the procedure has been followed आहे. तसं पण मग सपोर्ट पण तितकंच ते करतात. हां, तेवढं सपोर्ट पण ते करतात. या ॲज अ मदर, ॲज अ सिस्टर, एव्हरीथिंग वी गेट इन वन पर्सन. सो दे सपोर्ट अस इन दॅट वे. आणि ट्रेनमध्ये तुम्ही ब्लेसिंग्स वगैरे द्यायचे किंवा तुमची जर्नी तिथून स्टार्ट झाली आणि मग आता तुम्ही एक फोटो जर्नलिस्ट आहात, तर ती सगळी जी जर्नी होती तर त्याचा काहीतरी एक असा किस्सा मगाशी आपण डिस्कस करताना तुम्ही म्हणाला होता की ट्रेनमधला मी एक किस्सा सांगेन तुम्हाला. मी लोकल ट्रेनमध्ये मागायचे. सो माझ्या 3 लेडीज स्पेशल ट्रेन्स फिक्स होत्या, बोरिवली, विरार, भाईंदर. तर माझी जी लास्ट ट्रेन होती भाईंदर ट्रेन, तर त्या एक फिमेल त्या ट्रेनमध्ये येते, त्या कंपार्टमेंटला चढते. मी आता फिमेलच्याबद्दल ऐकून होते बऱ्याच वेळा. बरेचसे हॉकर्स जे ट्रेनमध्ये माल विक्री करतात, जे क्लिप बक्कल झालं, गजरा झाला किंवा इतर काही फ्रूट्स वगैरे जे सेल करतात, ते येतात बायका विकायला. सो त्यांच्याकडनं मी ऐकून होते की ही बाई प्रत्येक व्यक्तीला त्रास देते, प्रत्येक सेलर्सला त्रास देत होती. इवन ब्लाइंड व्यक्ती जर मागायला जाते ट्रेनमध्ये, भिक्षुकी मागते, तर त्या ब्लाइंड व्यक्तीला सुद्धा ती त्रास द्यायची. कारण की ती ॲडव्हान्टेज ह्याचं घ्यायची की मी जर्नलिस्ट आहे,
अच्छा, बरं. मी जर्नलिस्ट आहे, मी NGOमधनं आहे. तर ती या गोष्टीचं ॲडव्हान्टेज घेऊन ट्विटरवरती टॅग करून, कंप्लेंट्स टाकून ती आमच्यासारखे जे मीन्स जे मार्जिनाइज लोकं आहेत ना, त्यांना ती खूप त्रास देत होती. तर एक दिवशी असं झालं की तिचा आणि माझा क्लॅश झाला त्या ट्रेनमध्ये, भाईंदर लेडी स्पेशलमध्ये, आणि तिने माझ्या अगेन्स्टसुद्धा कंप्लेंट केली. ओके. तर माझ्या अगेन्स्ट जेव्हा तिने कंप्लेंट केली त्या टायमाला 8 बायका माझ्या सपोर्टमध्ये उभ्या राहिल्या. त्यांनी मला ट्रेनमध्ये असं ढकललं एका जागी आणि त्यांनी अशी वॉल बनवली, ह्युमन वॉल दे मेड. अँड दे सेड, जेव्हा कॉप्स घ्यायला आले मला, मेल कॉप्स आले होते, तर मेल कॉप्सला सांगितलं, हिला न्यायचं तर फिमेल कॉन्स्टेबलला आणा, बरोबर आहे. हिला न्यायचं फिमेल कॉन्स्टेबलला आणा, नाही तर आम्ही पण येतोय. ते 8 बायकांनी आपली ट्रेन सोडून त्या माझ्यासाठी आल्या. त्यातली एक बाई मंत्रालयात होती, त्यातली एक बाई टाइम्स ऑफ इंडियाला, एक बॉम्बे हायकोर्टची लॉयर, एक इन्स्टिट्यूटची कॉलेजची प्रोफेसर होती. या बायकांना माहिती होतं की जोयाचा बिहेवियर कसा आहे. मीन्स मला दिलं तरी ठीक, नाही दिलं तर मी पुढे जाईल. तसं त्यांनी मला येऊन चौकीमध्ये सपोर्ट केला. त्यांनी मला फाईन न भरता मला तिथनं सोडवून दिलं. ते बोलले, अगर ही कंप्लेंट देत असेल तर मग आम्ही पण हिच्या अगेन्स्ट कंप्लेंट देऊ. ते करून त्यांनी आर्ग्यू करून मला त्यांनी तिथनं सोडवलं. नाहीतर आय वॉज रिअली व्हेरी डॅम स्कॅर्ड. त्या बाईंनी माझ्यावरती एवढे खोटे खोटे ॲलिगेशन्स लावले होते की मला फाईनसुद्धा भरू लागली असती आणि 3 वर्ष मला हे झालं असतं, इम्प्रिझन झालं असतं. सो म्हणजे ह्याच्यावरनं मी असं सहज म्हणजे मला असं वाटलंय म्हणून मी विचारते की समाजामध्ये दोन्ही प्रकारची लोकं असतात. एक आहेत की ही असं खोट्या केसेस करून की काय त्यांचा उद्देश आहे मला माहिती नाही, म्हणजे का बरं त्यांना असं असेल. आणि ज्या 8 जणी तुमच्यासाठी उभ्या राहिल्या त्या तिथे तुम्हाला सपोर्ट केला, सो त्याचं पर्सेंटेज तुम्हाला असं कसं वाटतं की सतत असे दोन्ही प्रकारची लोकं भेटत असतात की काय प्रमाण जास्त आहे? बघा, जे खोटे ॲलिगेशन्स किंवा हे करणारे, हे अशा प्रमाणेचे लोकं तर आम्हाला जास्त दिसतात. सतवणारे, त्रास देणारे. बट हेल्प करणारे खूप कमी आहेत. 1 किंवा 2, 2 किंवा 3 आहेत. प्रत्येक व्यक्ती नाही आहे. कारण की प्रत्येक जागी मी एक्सपिरियन्स केलं आहे ते. येस. आता रिसेंट तुम्ही एक कॉर्पोरेट ह्याच्या फर्ममध्ये काम करत होतात. येस. तर तिथलं काही तुम्ही सांगाल काहीतरी, कारण तिथे काहीतरी हरॅशमेंट इश्यूज झाले? हां, म्हणजे माझं कसं होतं की मी फर्स्ट टाईम म्हणजे एका कॉर्पोरेट इंडस्ट्रीमध्ये जॉबला लागले ॲज अ फ्रंट ऑफिस एक्झिक्युटिव्ह. मी FOE होते तिथे. एव्हरीथिंग वॉज गोईंग व्हेरी वेल. मी एकदम किंडरगार्टन किड होती तिथे. मला कारण की लॅपटॉपचा तेवढा नॉलेज नाही. एक्सेल काय असतं मला हे माहीत नव्हतं. बट स्लो अँड स्टडी, मायक्रोसॉफ्ट टीम्स काय हे सुद्धा आयडिया नव्हतं मला, कसं करायचं, काय करायचं त्याच्यावरती, ईमेल्स कसे पाठवायचे, हे सगळं शिकायचा प्रयत्न करत होते. ग्राउंड स्टाफ, टचवूड मी बोलेन, तो ग्राउंड स्टाफ मला कधी असा भेटला नाही. ते एवढे सपोर्टिव्ह होते. मी स्वतः माझ्या लंच टाईमला मी ग्राउंड स्टाफबरोबर बसून जेवली आहे तिथे. ते वर रिअली व्हेरी वेल पीपल. ते खूप छानपैकी मला ग्राउंड स्टाफनी सपोर्ट केला आहे. ओनली थिंग वॉज दॅट आमचे जे सिनियर FM होते त्यांनी तेवढा सपोर्ट दाखवला नाही मला. अँड दॅट मेड मी व्हेरी गो वीक. मी माझ्या साईडनं, माझ्या प्रयत्नांनी मी 100% द्यायचा प्रयत्न करत होती. बट समवेअर आय फेल्ट एज दिस पीपल आर नॉट गिव्हिंग मी दॅट स्ट्रॉंग सपोर्ट. कारण की कसं होतं की तुम्ही छोट्या छोट्या गोष्टीला ईमेल्स टाकणारे आणि एखाद्या व्यक्तीला बोलणारे, सारखे येऊन टॉर्चर करणारे की तुझा टास्क कंप्लीट झाला का, तुझा ते टाईम डेडलाईन झाली का. आफ्टर ऑल आय एम अ ह्युमन बिईंग. मी किती करणार, माझ्याकडनं जेवढं होणार, माझ्या स्पीडच्या हिशोबाने जेवढं होणार मी तेवढं करायचा प्रयत्न करणार. बट यू कॅन्ट टेक इट इन अ नेगेटिव्ह वे ना. तुम्ही शिकलेले आहात, समजदार आहात, वयाने मोठे आहात, तुम्हाला पण तर ती आयडिया असली पाहिजे, राईट. बट पण मग त्यांनी तुम्हाला ट्रेन वगैरे नाही केलं का, की जसं तुम्हाला हायर केल्यानंतर? कारण आता नाही, त्यांनी माझ्या एका कलिकला सांगितलं होतं की मला ट्रेन करण्यासाठी. बट आय डोंट नो व्हॉट इन्सिक्युरिटी दॅट पर्सन फेल्ट. तर त्या टायमाला माझ्या मॅनेजरनी मला डायरेक्ट केलं, मीटिंग रूममध्ये बसवलं अँड शी हेल्प मी टू लर्न द सिस्टम अँड टू मूव्ह अहेड. तसं नाही तर मला तर सिस्टम एवढं आयडियाच नव्हती सिस्टमबद्दल. सो हे डिस्क्रिमिनेशन तुम्हाला कशामुळे वाटतं, म्हणजे की बिकॉज यू आर अ ट्रान्सजेंडर किंवा ऑफिस पॉलिटिक्स सगळीकडेच असतं की तुम्हाला ते जास्त फेस करावं लागतंय बिकॉज यू कम फ्रॉम अ सर्टन कम्युनिटी? कसं आहे ना की बघा, आता ऑफिस पॉलिटिक्स हे कुठे नाही आहे, सगळीकडे आहे. बट तुम्ही त्या व्यक्तीला घेऊन पॉलिटिक्स करू नका ना. जर तुम्हाला त्या व्यक्तीला एका पिरियड ऑफ टायमिंगसाठी ठेवायचं तर सरळ लिहा की युल बी वर्किंग ॲट सो अँड सो कॉन्ट्रॅक्ट बेस ॲट सो अँड फॉर सो अँड सो मंथ. आम्ही तेवढंच हे ठेवणार. बट इफ यू गिव्ह अस अ स्ट्रॉंग होप, हां तुम्ही हे करणार, पुढे जाणार, देन वी ऑल्सो फील टू वर्क मोर फॉर देम अँड टू गो अहेड. राईट. आणि मग त्यांनी तुम्हाला हायर केलं त्यावेळेला तर म्हणजे जसं आपण मगाशी बोलत होतो या विषयावर की CSR ॲक्टिव्हिटीज किंवा
त्यांचं असं म्हणणं होतं की ते फील की तुम्हाला पण इक्वल चान्स दिला गेला पाहिजे वगैरे. मग अशा वेळेला त्यांनी तो सपोर्ट तुम्हाला त्यांच्याकडनं मिळाला की प्रत्येक ठिकाणी की कामामध्ये किंवा जसं की कुठे अवॉर्ड फंक्शन्स वगैरे जसे झाले त्यांनी घेतले, तर त्यावेळेला त्यांनी तुम्हाला इक्वली इन्व्हॉल्व केलं त्या सगळ्यामध्ये? मला तर असं नाही वाटत की त्यांनी कधी कुठे मला इन्व्हॉल्व केलं, कारण की मला ते असं फीलच नाही होते की मी कुठे इन्व्हॉल्वड होते. हां, त्यांचे अवॉर्ड फंक्शन्स वगैरे जस्ट बिकॉज आय वॉज अ थर्ड पार्टी पर्सन, सो मला ते इन्व्हॉल्वमेंट होता नाही आलं बिकॉज इट वॉज फॉर अ पेरोल पर्सन. सो नेहमी एक विश असायची की अरे मला पेरोलवर जायचं आहे वगैरे, बट इट कुडंट हॅपन. सो तर इन्व्हॉल्वमेंट दिसला नाही मला कधी. मग आता तो जॉब तुम्ही सोडलाय, राईट? मग आता व्हॉट आर यू डुईंग? काय आहे? आताची रिॲलिटी अशी आहे की मी माझ्या फोटोग्राफीवरती फोकस करते. मी कम्युनिटीबरोबर आतासुद्धा भिक्षुकी मागायला जाते, कारण की फोटोग्राफी असाइनमेंट्स तेवढे हातात नाही आहेत. प्राईड मंथ येतो, एव्हरीवेअर द रेनबो इज देअर, बट दॅट रेनबो इज ओनली टिल मंथ ऑफ जून. ते वर्षाचे 12 महिने 365 डेज नाही आहेत की LGBTQI कम्युनिटीतले काही असे मार्जिनाइज लोक आहेत ज्यांना त्याचा बेनिफिट भेटेन. आजच्या टायमाला सोसायटीमध्ये जर रेनबो आणि LGBTQ प्राईड मंथचा बेनिफिट भेटतो आहे, तर त्या लोकांना भेटतो आहे ज्यांनी नाव बनवलं आहे सोसायटीमध्ये, ज्यांचं नाव आहे. त्या तशा लोकांना जर त्याचा सपोर्ट भेटत असेल, त्याची त्याचा लाभ भेटत असेल, देन वेअर वी शुड गो. जेव्हा आमच्यामध्ये सुद्धा टॅलेंट आहे, आम्हाला त्या गोष्टीची गरज आहे, आम्हाला नाही भेटत तर आम्ही कसं हे करणार? नाही, बरोबर आहे. जुयान, मला ना तुम्हाला असं विचारायला आवडेल की तुम्ही फोटो जर्नलिस्ट होतात ना, तर आहात, पण त्याचे प्रोजेक्ट्स तुम्ही करता, पण ते असाइनमेंट बेस असतं मोस्टली. त्याच्यानंतर तुम्ही कॉर्पोरेटमध्ये आत्ता काम करत होतात आणि आत्ता तुमच्या बोलण्यात असं आलं की परत तुम्ही भिक्षा मागता आहात, म्हणजे त्याच्यावर आहात. बघा, मी खरं सांगू ना मीरा, मला फोटो जर्नलिझम रिलेटेड असाइनमेंट्स भेटले तर मी हॅपीली करायला तयार आहे. एक ती अर्निंग जी असतं ना, डिग्निटी ऑफ अर्निंग असतं. कॉर्पोरेटमध्ये सुद्धा मी खूप हॅपी लाईफ जगत होते, बट कसं होतं ना की काही गोष्टींना मला तिथे समजून नाही घेतलं गेलं. एका टायमाला मला कळण्यात आलं की अरे मी थर्ड पार्टी आहे. परत मला दुजाभाव केला. सो त्यांनी पेरोलवर तुम्हाला नव्हतं घेतलं? पेरोलवर नव्हतं घेतलं. आय वॉज रिअली व्हेरी न्यू ना. मला ती कॉर्पोरेट इंडस्ट्रीच म्हणजे काय आयडिया नव्हती, माहिती नव्हतं. 1 महिना झाला, 2 महिने झाले, 3 महिन्यानंतर कळालं की त्या आम्हाला थर्ड पार्टी पेरोल. चला ठीक आहे, ते पण पचवलं. पचवून घेतलं, बट ठीक आहे चला. बट कधी कधी सॅलरीज टाईमवर नसायची, पाठी पुढे व्हायच्या, अँड ते तर चालूच होतं. ते करता करता हा टार्गेट का नाही पुरं झालं आहे, 5 मिनिटाने ते का नाही झाले, ते मेंटली खूप डिस्टर्बिंग होतं माझ्यासाठी. आणि आता तुम्ही इन्क्लुझिव्ह डायव्हर्सिटीवर एवढं बोलतायत, करतायत, इन्क्लुझिव्ह डायव्हर्सिटीवरती अवॉर्ड्स घेत आहेत, बट बिकॉज ऑफ हुम यू आर टेकिंग, यू आर नॉट इन्व्हॉल्विंग दॅट पर्सन. कधी इन्व्हॉल्व पण नाही. कधी असं नाही की आणलंय अवॉर्ड, हा जो तू पण ये, घे फोटो काढ, नाही. कधी असं बोलण्यात नाही आलं की हां या व्यक्तीमुळे आपल्याला हे भेटलं. कधी त्या इव्हेंटला तू चल आमच्याबरोबर, कधीही नाही. कधी सांगण्यात नाही आलं. त्यांचे काही इव्हेंट्स व्हायचे, तर काही इव्हेंट्समध्ये आम्हाला इन्व्हॉल्व नाही करायचे ते. जस्ट बिकॉज वी आर फ्रॉम द फॅसिलिटीज, थर्ड पार्टी आहे ना, तर आम्हाला इन्व्हॉल्व नाही करायचे, असं होतं. ते असे रिझन त्याला त्यांनी ते रिझन त्यांच्याकडे ठेवलं होतं. येस, बरेचसे असे किस्से आहेत मीरा, जे मी ऑन रेकॉर्ड बोलू नाही शकत. बट आय हॅव gone through so many things, but I was the only one person with the support of ground staff over there. तर की त्यांना मी नेहमी थोडं प्रोत्साहन करत राहायची, नाही लढा, हक्कासाठी लढा, उभे राहा. आफ्टर दॅट देन आय टूक माय डिसिजन, अँड लाईक ऑल ग्राउंड स्टाफ वर व्हेरी नर्वस, अँड त्यांना एकदम असं हे झालं की धक्का बसला, अरे मॅडम गेला, मॅडम नाही आहेत, जोया मॅडम नाही. मोस्ट हर्टेड वॉज माय ऑफिस बॉय, बिकॉज ही वॉज रिअली व्हेरी न्यू फेलो ओव्हर देअर, अँड म्हणजे त्याला जास्त पण नव्हतं टाईम झालेलं, बट त्याला मी खूप सांभाळून घ्यायचे, सपोर्ट करायचे, सिक्युरिटी पर्सन्सला वगैरे, ऑल दॅट ग्राउंड स्टाफ पीपल मला खूप सपोर्ट करायचे. लाईक दे वर व्हेरी अपसेट वेन आय लेफ्ट फ्रॉम देअर, बट दे स्टील मिस मी समटाईम्स, दे कॉल अँड ऑल, सो वी टॉक टू इच अदर लाईक दॅट. पण मग तुम्हाला असं नाही वाटत का की म्हणजे असं झालं का, हे मी तुम्हाला विचारेन की त्याच कंपनीबद्दल नाही, बऱ्याच कंपनीज आजकाल हायर करतात सगळ्यांना, ट्रान्सजेंडर्सला वगैरे, पण मग ते सेक ऑफ नेम किंवा टिक मार्क किंवा एक जस्ट त्यांना
तेवढं इन्व्हॉल्व करून घेत नाहीत, ते त्यांना तुम्हाला तेवढं ट्रेनिंग देत नाहीत किंवा वर्क कल्चरमध्ये तुमचे कलिग्स वगैरे त्यांच्याकडनं तुम्हाला सेम ट्रीटमेंट मिळते नाही मिळते, आय डोंट नो, मी विचारते. कलिग्सबद्दल तुम्ही बोललात ना, तर मी ही एक छोटीशी किस्सा शेअर करू शकते की त्या ज्या ऑफिसमध्ये मी होते तिथे एक टीम होती. त्या पर्टिक्युलर टीमच्याबद्दल मी सांगते. आणि तो ग्रुप एवढा छान ग्रुप होता ना, दोज गर्ल्स लाईक अँड दोज बॉईज, दे वर सो नाईस. ते त्यांचे बॉस, त्यांचे मॅनेजर, ओ दे वर लाईक वाव. त्यांच्याबरोबर मी एन्जॉय करायची. ते जेव्हा पण होते मीन्स, कारण की आमचं 4 वाजता ठरलेलं असायचं कॉफी प्यायला जायचं. त्या लोक तिथनं मला नॉक करायचे, जो चलो कॉफी पिणे केली, तर त्यांच्याबरोबर कॉफी प्यायला जायचे. आम्ही मग बसायचो, टाईम स्पेंड करायचो. आणि मला कोणते ईमेल झाले, समजा मला माझं वॉर्निंग लेटर आलं आहे किंवा काय, मला नाही समजत आहे, कारण की कॉर्पोरेट लँग्वेज, आपल्याला ते मोठमोठे शब्द मला वाचायला येणार नाही. मी त्यांना सांगायचे की मला जरा हेल्प करा, एखादं ईमेल ड्राफ्ट करायचे, किंवा मला एक्सेलमध्ये मी कुठे अटकले, मला आता नाही समजत आहे, अरे प्लीज मला हेल्प करा. मी लिटरली माझं लॅपटॉप उचलून न्यायचे, त्यांना सांगायचे की प्लीज मला हेल्प करा, आणि ती मला अफ्रंटली हेल्प करायची. सो समवेअर आय फेल्ट लाईक देर आर पीपल हू आर नॉट इग्नोरिंग बट ॲक्सेप्टिंग अँड हेल्पिंग. अँड त्या ऑफिसमध्ये बरेचसे असे स्टाफ होते ना, ते पेरोलचे जेवढे स्टाफ होते, दे वर व्हेरी हॅपी. न्यू जॉईनिंग व्हायचे तिथे आमच्या इथे, दे वर व्हेरी हॅपी. लाईक ते बघायचे, अरे फर्स्ट टाईम ट्रान्स आहे इथे, ॲज अ फ्रंट ऑफिसवर फर्स्ट ट्रान्स व्यक्ती बसली आहे. ते खूप सपोर्ट. हां, तिथे मला असं कुठे हे नाही वाटलं की आय एम अ ट्रान्स किंवा यु नो तसं. सो ते डिस्क्रिमिनेशन तुम्हाला डिस्क्रिमिनेशन नाही जाणवलं, सगळं प्रॉपरली. व्हेरी गुड. थोडंसं पर्सनल लाईफबद्दल विचारलं तर चालेल? हां, विचारा. मला ना पास्टबद्दल नाही तुम्हाला फारसं विचारायचं, कारण बऱ्याच वेळेला बऱ्याच ठिकाणी तुम्ही बोललेला आहात तुमच्या आधीच्याही बऱ्याच इंटरव्ह्यूजमध्ये वगैरे. आपण आत्ता प्रेझेंटबद्दल बोलूयात की आय थिंक अनफॉर्च्युनेटली तुमच्या आई आता नाही आहेत आणि वडील तर खूप आधीच गेले होते. पण बहिणीबरोबर आय थिंक म्हणजे तुम्ही मागे तुमच्या इंटरव्ह्यूजमध्ये बोललात की थोडेसे डिस्प्यूट्स होते आणि काय, तर मग आता तुमची पर्सनल लाईफ कशी चालू आहे? आता आम्ही 12 वर्षानंतर एक दुसऱ्याशी वार्ता करायला लागलो आहे. या आफ्टर 12 years शी एक्सेप्टेड मी, आय एक्सेप्टेड हर, अँड वी आर टॉकिंग टू इच अदर व्हेरी क्लोजली, लाईक यु नो शी. बट खूप छान बॉन्ड झाला एक दुसऱ्यांमध्ये. सो वेन एव्हर आय गो एनिवे शी कॉल्स मी. आता पण मी मध्ये चेन्नईला गेले होते, मी आउट ऑफ मुंबई होते, अननोन सिटीमध्ये होते. शी वॉज वरीड किंवा तू कुठे आहेस, काय करतोयस, जेवला नाही जेवला का, म्हणजे यु नो एक कॅरिंग लाईक ॲज अ मदर, लाईक एक आपलं पण. सो इट वॉज अ व्हेरी गुड सपोर्ट फॉर मी. लाईक आय फील समटाईम्स दॅट समवन इज देअर. एक टाईम असं होतं ना मीरा लाईफमध्ये की 12 वर्षा पहिले स्वतःसाठी जगत होते, म्हणजे यु नो ऐश करो मजा करो, काही टेन्शन नव्हतं, कमवलं नाही कमवलं काय फायदा, हा चल गोल्ड बनवायचं नाही बनवायचं असं होतं. पण आत्ता असं वाटतं की जगायचं आहे. 12 वर्ष पहिले असं नव्हतं वाटत. आपण आता असं वाटतं की नाही, आता मला जगायचं आहे. लाईक मला आता कोणासाठी तरी तो स्टँड घ्यायचा आहे, कोणतरी हाय पाठीमागे, कोणासाठी तरी मला विचार करायचा आहे. ते आता पण ती कधी काय असे छोटे मोठे तिचे प्रॉब्लेम्स किंवा सांगते, तर मला थोडं स्ट्रेस होतो की अरे तिच्यासाठी आपण करू शकतो. आणि हां, माझ्याकडनं जेवढं होतं मी त्यासाठी उभं राहण्याचा प्रयत्न करते. ग्रेट. असं आहे. अँड शी इज ऑल्सो अन अंडरस्टँडिंग पर्सन. असं नाही की नाही अरे तुम्ही नाहीच केलं असं तसं, नाही, शी इज अंडरस्टँडिंग पर्सन, समजून घेते. सो आता जे काही इतक्या वर्षांचं राहिलं होतं ते सगळं म्हणजे आता शेअर करणं तुमचं चाललंय. सो तुम्हाला आहे की कोणीतरी आहे तिथे, मी प्रत्येक माझे प्रॉब्लेम्स आय कॅन शेअर विथ हर, ती आहे. आणि आर यू इन सम काइंड ऑफ रिलेशनशिप काही आहे कोणी तुमच्यामध्ये? हां, सध्या मी रिलेशनशिपमध्ये आहे. आय एम कॅरिंग ऑन. वी कम्प्लिटेड 1 year लास्ट February 6 लाईक. ग्रेट. हां, सो चालू आहे रिलेशनशिपमध्ये. खूप छान व्यक्ती आहे, खूप छान सपोर्ट करतो मला. ही इज फ्रॉम मुंबई ओनली. अच्छा. या, बट अनफॉर्च्युनेटली वी मॅट इच अदर इन उज्जैन. उज्जैन. या, त्या टायमाला मी खूप स्ट्रेसमध्ये होते. आय हॅड गॉन थ्रू अ व्हेरी बॅड ब्रेकअप इन माय लाईफ. अँड एक दिवशी सहज रील बघता बघता बघितलं उज्जैनला महाशिवरात्री खूप जोरात साजरी होते. आय डिसाइडेड चलो जाना है महाशिवरात्री के लिए. तर मी फोटोग्राफी करण्याच्या हिशोबाने गेले की काही स्ट्रीट फोटोग्राफी होईल, काय तिथे असेल तर छान फोटो भेटतील. अँड देअर आय मेट दिस पर्सन. तो तिथे म्युझिक वाजवायचं, मीन्स बँजो वाजवायसाठी आला होता. त्याला असं ऑर्डर होती तिथे. तेव्हा आमची भेट झाली, वार्ता झाली. अँड देन लास्ट इयर इन 2023 वी कॅरीड ऑन. वी स्टार्टेड आवर जर्नी अँड दिस इयर वी कम्प्लिटेड 1 year.
ग्रेट. मग आता तुम्ही सेलिब्रेशन वगैरे सगळे करायचं की आता तुमची अॅनिव्हर्सरी असेल किंवा बर्थडेज असतील, मग कसं आहे कुठे ना कसे मीरा, सेलिब्रेट करता? आतापर्यंत आम्ही दोघांनी आमची ॲनिव्हर्सरी किंवा आमचं बर्थडे असं काहीच एकत्र येऊन सेलिब्रेट नाही नाही का? केलं आहेत, कारण की ही स्टेज लिटिल फार फ्रॉम मी इन ओके. मुंबईतच राहतो, पण तो सेंट्रल पार्ट ऑफ मुंबई राहतो आणि मी या साईडला राहते, सो अच्छा. वेस्टर्न साईडला. सो तो त्याच्या थोड्या कामामध्ये बिझी आहे, मी माझ्या थोड्या कामामध्ये बिझी आहे, बट ही इज अ व्हेरी अंडरस्टँडिंग अँड केअरिंग पर्सन. सो खूप सपोर्टिव्ह आहे, खूप स्टँड बाय राहतो माझ्यासाठी कोणत्याही सिच्युएशन्समध्ये. ही इज अ गुड इमोशनल बॅकबोन फॉर मी. असं आहे, लाईक एव्हरी पर्सन नीड्स अ गुड इमोशनल बॅकबोन, अँड ही इज अ इमोशनल बॅकबोन. जेव्हा मी आता या एका सिच्युएशनमधनं मी खूप डाऊन झाली होती, अँड आय वॉज लाईक टोटली आय वॉज सपोज टू लॉस्ट माय सेल्फ, बट ही स्टूड बाय मी, अँड त्यांनी तो स्ट्रॉंग बॅकबोन दिला मला, आणि सेड लाईक नो, यू हॅव टू गेट अप, यू हॅव टू गो आउट, अदरवाईज यू आर नॉट गोइंग टू गेट एनिथिंग. सो त्यांनी प्रोत्साहन दिला, लाईक गो. सो ही दोघं जण सपोर्ट सिस्टीम आहेत तुमच्या लाईफमध्ये, या बहीण पण आणि तुमचा पार्टनर पण. येस येस. ग्रेट. आणि मुंबईमध्ये अशी कुठली गो टू प्लेस आहे ना, की वाईट वाटलं तरी मला असं वाटतं की मी थोडा वेळ तिथे जाऊन बसेन, मला जरा फ्रेश वाटेल, किंवा खूप हॅपी असल्यावर पण की नाही मला जरा असं वाटतं की विकेंडला माझ्या जायच्या प्लेसेस आहेत, की तुम्हाला कुठे फिरायला आवडतं? मीरा, तसं माझी कोणती ठराविक प्लेस तर नाही आहे, बट माझी एक रेमेडी आहे. मी केव्हाही स्ट्रेसमध्ये असले किंवा मला असं वाटलं ना, मी समुद्राकडे जाते. तर समुद्राकडे गेले ना, तर मी ती रेमेडी नेहमी फॉलो करते. जेव्हा त्या लाटा येतात आपल्याकडे, मी त्या टायमाला ना माझे जेवढे अनवॉन्टेड नेगेटिव्ह थॉट्स आहेत, जी काही एनर्जीज आहेत ना, ब्रीद इन करून ब्रीद आउट करते त्या लाटांबरोबर. सो इट टेक्स ऑल माय नेगेटिव्हिटी ओव्हर देअर, अँड वेन इट कम्स बॅक, गेट मी दोज फ्रेश स्ट्रॉंग ब्रीज इन मी, दॅट आय बिकम मोर एनर्जेटिक अँड आय कॅन स्टार्ट माय जर्नी अगेन. सो दॅट हेल्प्स मी अलॉट, आणि ते मी अर्ली मॉर्निंग प्रॅक्टिस करते. सो इट हेल्प्स मी अलॉट बिफोर सनराईज. सो मी फ्रेश आहे. सो हे रोज तुम्ही करता? मी जेव्हा केव्हा स्ट्रेसमध्ये स्ट्रेसमध्ये असेल तेव्हा. या मला आणि आणखीन एक विचारायचं, तुम्ही टेड टॉक्स दिलेत ते पण 3, तर तो सगळा एक्सपिरियन्स कसा होता? कसं होतं की लॉकडाऊन झाल्याच्या नंतर सगळं काय ओपन अप झालं होतं, आणि जोया लोबो ही खूप गाजलेली होती ऑल ओव्हर मुंबई, इंडियामध्ये प्रत्येक वेगवेगळ्या ठिकाणी जोया लोबो आर्टिकल्स, व्हिडिओज, रील्स खूप काही येत होतं. ते पण बोलतात ना, एका टायमासाठी प्राईड मंथ करून खूप गाजवलं लोकांनी. त्याच्यानंतर लोक विसरून गेले, असं झालं. तर काही कॉलेजेसमध्ये वगैरे आलेलं, त्या टायमाला टेड टॉक खूप ट्रेंडमध्ये होतं. तर IIMsमध्ये मला बोलवण्यात आलं. तर मला हे IIM काय असते मला माहीत नाही. मला वाटलं असेल कोणती तरी बॅचलरची डिग्रीचा कोर्स असेल. मग जेव्हा मी एकदा फ्री टाईममध्ये गुगलवर सर्च केलं, तेव्हा कळलं की अरे बापरे, आपण एवढ्या मोठ्या कॉलेजमध्ये लेक्चरर म्हणून जाऊन आलो आहेत, आणि ते एवढी आपल्याला त्या लोकांनी रॉयल ट्रीटमेंट दिली, मला तर कधी नव्हतं माहिती. तर फर्स्ट टाईम ट्रॅव्हलिंग अँड ऑल त्यांनी बघितलं माझं सगळं. बट तिथे जाऊन लेक्चर देऊन आले, खूप लोकांना भेटले. इट वॉज अ व्हेरी ग्रेट एक्सपिरियन्स फॉर मी. सही. आणि मग प्रिपेअर कसं केलं त्याच्यासाठी? मी खरं सांगू तर मी कोणत्याही टेड टॉकसाठी कधी प्रिपेअर नव्हतं. मी कोणत्याही जोश टॉकसाठी कधी प्रिपेअर नाही केलं. कसं होतं की बरेचशी लोक प्रिपेअर करून जातात, आणि बरेचशे लोकांकडे इट्स नॅचरली इनबिल्ड, आणि ते नॅचरली इनबिल्ड असणं गरजेचं आहे. बिकॉज वेन द नॅचरल थिंग कम्स आउट ना, द ट्रूथ कम्स आउट, अँड यू स्पीक द ट्रूथ आउट. Like that. Only you need a little key to start that thing. So it goes very frequently. खूप फ्रिक्वेंटली जातं ते. सो आणि टेड टॉक झाला, त्याच्यानंतर जोश टॉक झाला, आणि आय थिंक काय तुम्ही केलंय. तुम्हाला 2 एक्सपिरियन्सेसबद्दल मला तुमच्याकडनं ऐकायला आवडेल. एक म्हणजे के ब्युटीसाठी तुम्ही फोटोशूट केलं होतं कटरीना कैफच्या बरोबर, आणि दुसरं होतं गुगलसाठी. तर त्या दोन्हीच्या एक्सपिरियन्स कसे होते? के ब्युटीसाठी मला मेसेज आला होता इंस्टाग्रामला की सो अँड सो शूट आहे, बट हे पेड नसणार, ते तुम्हाला कॅटरीना कैफ बरोबर करायचं आहे. मी बोलले के ब्युटीचा मेसेज आला. मला आधी असं वाटलं कॅटरीना कैफने स्वतःहून तर मेसेज नाही टाकला. आय वॉज रिअली व्हेरी एक्सायटेड. मी म्हणून कोणाला सांगितलेलं, बट ज्या दिवशी मी गेले तिथे, मी बोलले की चला त्याच्या ह्याच्या निमित्ताने चला आमचा एक फोटोशूट तर झाला, आम्हाला एक मॉडेल बनण्याचा चान्स तर भेटला. काय माहिती इन फ्युचर कुठच्या ब्रँडला माझं ते लुक, ते गेटअप आवडेल, तर मला अजून प्लॅटफॉर्म्स येतील, अजून अपॉर्च्युनिटीज भेटतील. सो अशी अपॉर्च्युनिटीज भेटली तर आय एम रिअली व्हेरी हॅपी टू वर्क विथ अदर ब्रँड्स टू. आणि गुगल इंडियाबद्दल सांगण्याचं असं आहे की मला एका फ्रेंडचं परत असंच इंस्टाग्रामला मेसेज आला की मॅम ऐसा ऐसा है, आप करोगे क्या कोलॅब, ये वो. मी बोलले ठीक आहे, मी कोलॅब करेन, पण
पेड असेल तर मी करणार, कारण की मला पण पोटाची भूक आहे. आणि त्या टायमाला लिटरली मी लोकल ट्रेन्सच मागत होती, ते करून माझे अर्निंग चालू होतं. तर ते बोलले ठीक आहे, आमचं असं असं शूट आहे. तर एक टाईम असं होतं ना की मुंबईतील फेमस जुहू चौपाटीला मी जोड्या मागायला जायचे, जे जोडपे बसतात सी साईडला, तर आम्ही त्यांच्याकडे मागायला जायचो शगून. त्या टायमाला मुंबईतील फेमस हॉटेल आहे JW मॅरियट. त्या JW मॅरियटला नेहमी बाहेरून बघितलं चौपाटीवरनं, किती मोठं हॉटेल आहे एकदम. पण गुगल इंडियाबरोबर ज्या दिवशी मी ही ॲड कॅम्पेन केली विमेन्स डे रिलेटेड, त्या टायमाला फर्स्ट टाईम मी JW मॅरियटमध्ये डिनर केलं होतं. आणि नॉट ओन्ली JW मॅरियट, नॉट ओन्ली गुगल इंडियाबरोबर तर खूप छान वाटलं काम करून. आणि गुगल इंडियाचा माझा जो बिलबोर्ड आला तो प्राईम लोकेशन ऑफ मुंबई हाजी अली साईडला, महालक्ष्मी साईडला आला. आणि तिथे परत एकदा माझं नाव आलं होतं, जोया थॉमस लोबो, फोटो जर्नलिस्ट. आणि इट वॉज अ व्हेरी प्राऊड मुमेंट फॉर मी. माझे किती पत्रकार फ्रेंड्स, फोटोग्राफर्स जे पास व्हायचे, फोटो काढून स्क्रीनशॉट काढून पाठवायचे मला. अरे माझा मग एक मित्र मला बोलायचा, अरे आता मॅडम मोठ्या झाल्या, आता मॅडम टाईम नाही आहे. मी नाही, मस्ती असं नाही आहे काय. ते झालं. ॲज वेल एज काही मी नवभारत टाइम्स सोबत सुद्धा एक संधी भेटली. नवभारत टाइम्सने तर मला लखनौमध्ये गाजवलं, त्या साईडला माझे बिलबोर्ड्स लागले. इव्हन न्यू दिल्ली मेट्रो स्टेशनला बिलबोर्ड लागलं होतं. नवभारत टाइम्सनी जी स्टोरी दाखवली माझी, की लोकल ट्रेनमधनं मागून मी कशी एक स्वतःची लोकांना वाटतं की आम्ही भिक्षुकी मागायला येतो, क्या रे मागणे आ गए, नाही आहे छुट्टा, जाओ आगे, नाही 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 जाओ. ते असे म्हणजे हाडतुडी करतात आम्हाला. त्यांना वाटतं की हे नुसतं पैसे घेतात आणि काय करतात, काय जाऊन करणार. बट एखाद्या व्यक्तीला तुम्ही जेन्युनली मदत करतात ना, ती स्वतःचं करिअर बनवायचा प्रयत्न करते त्यातनं. आणि तेच मागितलेल्या भिक्षुकींच्या पैशांनी मी माझं करिअर स्टार्ट केलं. मला माझ्या स्वतःला जर बिघडवायचं असतं तर मी केव्हाच बिघडवलं असतं. आय कुड हॅव गॉन टुवर्ड्स ॲडिक्शन किंवा कुठच्या चुकीच्या ह्याच्यावर गेले असे. बट आय ट्राईड माय सेल्फ टू इम्प्रूव्ह अँड मूव्ह अहेड, की मला लाईफ टाईम बेगिंग नाही करायची आहे. पुढे जाऊन काहीतरी चांगलं करिअर चांगला शोधायचं, की बेगिंगमध्ये किती भेटणार आहे, त्याच्याहून चांगलं काहीतरी अर्न करून पुढे जायचं. अर्निंग ऑफ डिग्निटी. तुम्ही जर्नलिस्ट म्हणून, तुम्ही रिपोर्टर म्हणून पण काम केलंय कुठल्या तरी न्यूज चॅनल बरोबर? येस. मुंबईतील नावाजलेलं मराठी न्यूज चॅनल आहे लोकशाही, यांनी सुद्धा मला संधी दिली. यांच्याबरोबर मी ॲज अ मराठी पत्रकार म्हणून मी काम केलं. आय वूड रिअली थँक्स माय फ्रेंड, वन ऑफ माय क्लोज फ्रेंड, ज्यांनी मला लोकशाहीचे जे मेन ओनर आहेत गणेश नायडू, यांच्याशी माझी ओळख करून दिली. गणेश सरांनी मला जी साथ दिली, त्यांनी सपोर्ट दिला मला, त्यांनी लोकशाहीमध्ये काम करण्याची संधी दिली. मी चांगल्यापैकी तर नाही कंटिन्यू करू शकले, कारण की आय वॉज रिअली व्हेरी न्यू टू द मराठी न्यूज इंडस्ट्री. बट खूप काही एक्सपिरियन्स भेटलं न्यूज रूमचं, शिकायला भेटलं मला. अँड आय एम रिअली थँकफुल टू गणेश सर, इफ ही विल वॉच माय पॉडकास्ट. ते माझं जर पॉडकास्ट बघतील तर, की त्या फ्रेंडचं नाव आठवलं, सुनील नाव आहे त्या फ्रेंडचं, ज्यांनी मला हेल्प केलं. आय रिअली थँक हिम दॅट त्याच्या रेफरन्सवरती मला तिथे जाण्याची संधी भेटली. अँड सरांनी ती सपोर्ट दिला की बाबा जो तू कर, ये फील्डवर ये, लोक तुला बघतील, ओळखतील. समहाव आय कुड नॉट डू गुड ओव्हर देअर, सो आय क्विट ओव्हर देअर अँड मी माझ्या फोटोग्राफीकडे परत फोकस केला. कोविडचं जे 3rd आणि 2nd लॉकडाऊन होतं, तेव्हा मला एका जर्नलिस्टकडनं खूप हेल्प भेटली. फेडरिक नाव आहे त्याचं. तो कनेडियन मॅगझिन ला प्रेससाठी ॲज अ पत्रकार म्हणून काम करत होता. त्याला माझं एक कॉन्टॅक्ट द हिंदूच्या न्यूजपेपरच्या एका जर्नलिस्टकडनं भेटलं होतं, केनेथ रजारिओ. त्यांनी त्याला हेल्प केलेली माझ्या कॉन्टॅक्टसाठी. जो तो मुंबईत आला, त्याला ना कोविडमध्ये लोक जे इफेक्ट झालेले त्यांच्या वरती रिसर्च करून त्याला आर्टिकल्स लिहायचे होते, बुक लिहायची होती. तर त्या टायमाला यू वॉन्ट बिलीव्ह मीरा, त्या व्यक्तीने मला ॲज अ ट्रान्सलेटर आणि फोटोग्राफर म्हणून हायर केलेला. आणि माझी पेमेंट त्या टायमाला त्यांनी डॉलरमध्ये केलेली, कनेडियन डॉलर्समध्ये. सो इट वॉज अगेन अ गुड एक्सपिरियन्स फॉर मी. सो जेव्हा केव्हा हे पेमेंट्स यायचे तर मी बँकेत गेले, जेव्हा विथड्रॉ करायला वगैरे माझे ते मेल्स होते. एक दिवशी अशीच नटाफटा करून बँकेत गेले, साडी घालून. तर तिला मी विचारते माझी पेमेंट आली का, फॉरेन पेमेंट येणार. तर ती बाई हैराण झाली होती, आपका काय का फॉरेन पेमेंट आने वाला येऊ. मग तिला सांगितलं, अरे बाबा मी अशी आहे, मी पत्रकार आहे, मी फोटो जर्नलिस्ट आहे, माझं हे असाइनमेंट आहे. ती बोलते नाही तुम्ही मेल आणा हे. मग मी त्याला सांगितलं की मला मेल पाठव. मग मी तिला नंतरला माझं ID कार्ड जेव्हा शो केलं, तेव्हा जाऊन कुठे ती राजी झाली मला ते पेमेंट हे करायला, कारण की इट्स लिटिल बिट रिस्की ना तसं. तर ते करता करता तशी जर्नी पुढे गेली.
मला ना यातलाच धरून तुम्हाला 2 अजून प्रश्न विचारायचे. एक म्हणजे आधी आपण डॉक्युमेंटेशनवर येऊयात, की तुम्हाला डॉक्युमेंटेशन पण सगळं तुमचं चेंज करायला लागलं असेल. कारण आधीचं तुमचं नाव वेगळं होतं, आताचं तुमचं नाव वेगळं आहे. मग ही सगळी जेव्हा प्रोसेस करायला लागली तुम्हाला, तुम्ही स्टार्ट केली, तर ते गव्हर्नमेंट ऑफिसेसमध्ये जाऊन ते डॉक्युमेंटेशन करणं, वॉज इट इझी? सोपं गेलं काही म्हणजे? कसं झालेलं ना मीरा, माझ्याकडे सर्वात मोठा मेजर इश्यू होता हा वोटर आय डी. वोटर्स आय डी नाही, म्हणजे वोटर्स आय डी असेल तर मी इतर अदर डॉक्युमेंट्स बनवू शकते, राईट. कारण की काहीतरी एक सपोर्ट आहे. तर सर्वात पहिले तर मला वोटर आय डीची गरज होती, कारण की माझ्याकडे खूप वर्षापर्यंत बँक अकाउंट नव्हता डॉक्युमेंटेशन नसल्यामुळे. तर मग मी एक दिवशी ना आमच्या एरियामध्ये कॅम्प लागला होता असाच, ते वोटर्स आय डी बनवायचं. तर एक NGOची बाई फिरत होती, ती बोलली वोटर आय डी. मी तिला बोलले, ताई काय काय लागणार वोटर आय डीसाठी? त्यामुळे बहुतेक माझ्याकडे पॅन कार्ड बनवलेलं होतं, माझं पॅन कार्ड बनवलेलं, बँकची स्लिप बुक होती. ते 2 गोष्टींच्या वरती माझं वोटर्स आय डीसाठी मी अप्लाय केलं. मी एकदमची उमेद आणि आस सोडून टाकली होती की मला वोटर्स आय डी भेटणार नाही भेटणार काय आहे. बट एक दिवशी मला आठवतं आहे की मी जेव्हा लोकशाहीमध्ये कामाला होते तेव्हा मी ऐकलं की त्या दिवशी हे आपलं अधिवेशन चालू होतं. तेव्हा अजितदादा पवार हे उपमुख्यमंत्री होते. त्यांनी अधिवेशनमध्ये आमच्या कम्युनिटीसाठी ओळखपत्रांचं, राशन कार्डच्या रिलेटेड वार्ता उचलली होती. आणि यू वॉन्ट बिलीव्ह मीरा, सेकंड डे माझं वोटर्स आय डी स्पीड पोस्टनी घरी आलं. अँड ऑन माय वोटर्स आय डी इट वॉज रिटन इन माय जेंडर, इट वॉज रिटन ट्रान्सजेंडर. ती सर्वात मोठी वार्ता माझ्यासाठी झाली की वोटर्स आय डीमध्ये माझं जे सेक्स आहे ते ट्रान्सजेंडर लिहून आलं. सो इट्स अगेन अ बेनिफिशियल थिंग फॉर मी बाय द गव्हर्नमेंट. नॉट ओनली वोटर्स आय डी मीरा, यू वॉन्ट बिलीव्ह, मी निकॉन युजर आहे. मी निकॉनचा ब्रँड वापरते. बिकॉज फ्रॉम स्टार्ट आय एम युझिंग निकॉन. सो यू नो, निकॉनचा मी जेव्हा ॲप यूज केला ना, मला ती मार्केटमध्ये गेली होती, कॅमेरा मार्केटमध्ये. तर त्यांनी मला सजेस्ट केलं, मॅडम निकॉनचा ना एक ॲप आहे, तो पण तुम्ही डाउनलोड करा, त्यातनं तुम्हाला सर्व्हिसेस, AMCs वगैरे, कॅमेरा रिपेअर वगैरेचं होईल. तर जेव्हा मी ते फिलअप केली ना प्रोफाईल, यू वोंट बिलीव्ह मीरा, मेल, फिमेल अँड अदर हा ऑप्शन दिला निकॉननी. सी, निकॉन इज द फर्स्ट ब्रँड टू लॉन्च दॅर ॲप. इतर ब्रँड्सचे सुद्धा असतील, मला आयडिया नाही आहे. मी आय डोंट वॉन्ट टू बी बायस विथ अदर्स, बट यू नो निकॉनचं हे मी स्वतः बघितलं की मेल, फिमेल अँड अदर होतं. अँड आय वॉज सो हॅपी दॅट वाव, की कंपनीज पुढे येऊन करतात आहे, देन वाय कांट आवर सोसायटी, है ना. की एवढ्या मोठ्या ब्रँडनी, वेल नोन ब्रँड आहे, किती वर्षाचं ते ब्रँड आहे, ज्यांनी मेल, फिमेल अँड अदर बोलून एक कॉलम दिलं, जिथे माझ्यासारखी तरी व्यक्ती हे करू शकते. आय जस्ट होप इफ निकॉन लेसन्स, प्लीज मला तुम्ही हे द्या, ब्रँड अँबॅसेडर बनवा तुमची. तुमची तारीफ केली आहे पॉडकास्टवरती. सो प्लीज कॅमेरामॅन कट करू नका. सो यु नो, इट्स अ व्हेरी टचिंग मोमेंट फॉर मी, लाईक व्हेरी हॅपी. मी त्यांना तो एक व्हिडिओसुद्धा बनवून पाठवलेला. आय डोंट नो निकॉनला भेटला की नाही, बट या इट इज अगेन अ नाईस मोमेंट इन लाईफ. सोसायटीबद्दल आपण आता म्हणजे तुम्ही म्हणालात ना की निकॉननी केलं किंवा ब्रँड्स करतायत ते करतायत, तर सोसायटी तितकं ॲक्सेप्ट करत नाही आहे कुठेतरी, असं वाटतं. हां, सोसायटीचं कसं आहे ना, यु नो मीरा, आता कधी बघा, आम्ही कधी चौपाटीला गेले किंवा कुठे असे महागायला वगैरे गेले, मार्केटमध्ये गेले, काही काही लोक बघून आम्हाला इग्नोर करतात. काही काही लोकांना वाटतं अरे हे नुसतंच पैसे मागायला आले. बट कधी सोसायटीने हे नाही विचारलं की अरे हे नुसतेच पैसे मागतात. कधी आपण यांना विचारलं का, बाबा तुम्ही कसे आहात, तुम्ही जेवलात नाही जेवलात, तुम्ही चाय प्यायलात नाही प्यायलात. तो आपला पण नाही दिसत आहे. सोसायटीला हे वाटतं की हां, हे हायली स्पिरिच्युअल व्यक्ती आहे, आम्हाला काय झालं, ओ ताई आमची जरा नजर झाडा ना, ओ ताई आम्हाला आशीर्वाद द्या ना, आम्ही या कामासाठी चाललो, आमच्यासाठी तुम्ही देवाकडे मागणं करा. का त्या टायमाला ताई ताई दिसते तुम्हाला, बाकी टायमाला ती ताई ताई नाही दिसत, ती छक्का दिसते तुम्हाला, की तो हिजडाच दिसतो, तो मामूस दिसतो तुम्हाला. हे असे वल्गर वर्ड्स वापरले जातात आम्हाला, यु नो मीरा. कधी आम्ही हे सगळे टाईपचे शब्द लाईफचे 365 डेज ऐकतो. Then also after listening such words, second day we come up with a smile saying Didi, Tai, Bhai, Babu. We give you all respect, but we don't get that equal respect from you all. What we get those vocal words. But still second day we come up with a smile. So आमचं जो आहे मेंटली, वर्बली आमच्यावरती रेप केला जातो, राईट. बट एक्सेप्टन्स नाही दाखवली जात. बट आय होप
I have a strong hope there will be a time where people will start understanding us that yeah, they are also human beings and they need that space amongst us. ते आमच्यात आहेत तर ते आपले आहेत. काही लोक मीरा मी हे पण बघितलं आपलं पण दाखवणार पण ना ते वेगळं वियर्ड बिहेव करणार बोलवून बोलतात ना की घरात बोलवून जेवणात माती टाकली असं पण होतं. आय हॅव सीन सच बिहेवियर्स बट मी त्या लोकांना ते रिअलाइज नाही करून दिलं बिकॉज आय फेल्ट व्हेरी दिस थिंग. मी एक ट्रेनमधला किस्सा परत सांगू इच्छिते. मी विरारची लेडी स्पेशल ट्रेन मागायची. या मुलीचं नाव मला आता लक्षात येत नाही आहे. बरेच वर्ष त्या मुलीला ना लग्नाचं स्थळ नव्हतं येत. ती नेहमी मला भेटायची ना जोया माझ्यासाठी प्रे करणार माझं चांगलं होऊ दे. आणि आता बघ when people say so we also pray to the goddess की to that divine trinity that भगवती तिच्या पण जीवनामध्ये यश येऊ तिला पण सुख समृद्धी लागो तिला पण सुखाचा संसार भेटो तिचं घर परिवार पुढे जाओ. सो वी ऑल्सो प्रे वी ब्लेस दॅट पर्सन दॅट सेईंग दॅट युनिवर्स शुड ग्रांट हर विश है ना. त्या मुलीचं सगळं ठरलं. मला तिने कार्ड दिला. मी फुल तयारीमध्ये मी तिला सांगते पण आहे. थर्ड डे दॅट गर्ल टेल्स मी तुला नको येऊ ना मुलासाईडच्या लोकांना नाही आवडणार. आय वॉज सो हर्टेड यू नो. मी तेव्हापासून कान पकडलं. मी बोलली ह्या अशा कुठच्या इव्हेंट्सला मला कोणी इन्व्हाइट करणार तर मी नाही जाणार. अँड इफ आय गो आय विल कन्फर्म बाबा तिथे कोणाला काही त्रास तर नाही ना माझ्या आल्याने कोण काही बोलणार तर नाही ना मला इन्सल्ट नाही व्हायचं आहे. बाबा मी एक पर्सनॅलिटी आहे. मी माझ्या आपल्या स्वतःमध्ये एक सेलिब्रिटी आहे. मी सेलिब्रिटी असून मी माझी तिथे घाण करून घेणार तर मग तुमची मी किती करायला कमी नाही करणार. I will straight away go live on Instagram and I can sue them in anyhow. And you know, आज मी चांगले फॉलोअर्स होल्ड करते सो इट वोंट टेक अ टाइम फॉर मी. तुम्ही बोलवून इन्सल्ट करतायत व्हॉट इज अ काइंड ऑफ थिंग. सो सच सीन हॅज हॅपन्ड विथ मी यु नो. सो अशा गोष्टींचा राग येतो की मला ना वाईट वाटतं मीरा की यू गिव्ह एन इन्व्हाइट अँड देन यू से डोंट कम. दॅट इज नॉट डन ना. दॅट पर्सन म्हणजे मनामध्ये किती इच्छा उमेद ठेवतो व्यक्ती की अरे मला लग्नात जायचं असं ना असं. स्पिरिच्युअलिटीवर जर बोलायचं झालं की जसं तुम्हाला लोक भेटतात बऱ्याच वेळा ना की त्यांचं असतं की एक तर नजर आमची काढा किंवा आम्हाला ब्लेसिंग्स द्या किंवा एखादं काम त्यांचं असेल. जसं आता हा लग्नाचा किस्सा होता की प्लीज प्रे फॉर मी. आणि असं बिलीव्ह आहे की जर तुम्ही एखादी म्हणजे ब्लेसिंग्स दिले किंवा कधी कधी असे मिथ्स आहेत किंवा खरं आहे ते तुम्हीच आता सांगा की श्राप दिला किंवा काही असं असेल तर ते खूप लागतं असं ह्या सोसायटीबद्दल ह्या कम्युनिटीबद्दलचे बऱ्यापैकी मिथ्स आहेत किंवा काही रियालिटीज. कसं आहे ना मीरा एखाद्याचं मन दुखवतील तुम्ही ते मनातनं निघालेले शब्द तर नक्की लागणार. युनिवर्स इज अ मिरर. हाऊ यू विल स्प्रेड दॅट मेसेज टू द युनिवर्स विल रिटर्न यू इन दॅट वे. युनिवर्स सुद्धा बघतं ना की तू अर्थवरती कुठच्या व्यक्तीला काय हर्ट करतेस राईट. इफ टुमॉरो यू विल हर्ट मी माय हार्ट विल गेट हर्टेड. आय माईट कर्स यू और आय माईट से अरे तिने चुकीचं केलं माझ्यावर. सी आम्ही कोणाला पर्पसली कर्स नाही करत until and unless that person has not broken my heart or harmed me in my heart verbally or something you know. आणि ब्लेसिंग्स राहिलं सो वी ऑलवेज ब्लेस पीपल कीप ऑन ब्लेसिंग्स पीपल. कोणी आलं आमच्यासाठी पण हां भगवती तुला सुखात ठेव यश. वी ऑलवेज आस्क फॉर गुडविल ऑफ द पीपल. वी डोंट थिंक फॉर बॅड ऑफ देम. हां बट यू शुड नॉट गो ॲट दॅट एक्स्ट्रीम लेवल ऑल्सो वेअर वी शुड टेक दॅट स्टेप अगेन्स्ट यू लाईक दॅट. आणि लोकांना एक अजून मी ते आमच्या फ्युनरलबद्दल मला वाटलंच होतं तुम्ही येतील त्या टॉपिकवरती. तर लोकांना आमच्या फ्युनरलला घेऊन खूप मिथ आहे. बट सिरियसली आय वॉन्ट टू टेल यू त्यांना असं वाटतं की अरे आम्ही एखाद्या किन्नरचं जर अंतिम संस्कार बघितलं किंवा अंत्ययात्रा बघितली की आम्ही धनवान होणार. मी एवढ्या वर्षापासून कम्युनिटीमध्ये मी अजून का नाही धनवान झाली. बरोबर आहे राईट. मी कित्येक फ्युनरल्स बघितले आहेत पण मी का नाही धनवान झाली अजूनपर्यंत. इट्स अ लिटल मिथ. इट्स नॉट रिअल दॅट इट हॅपन्स लाईक दॅट. बट हे आपल्यासारखेच लोकांनी मिथ लोकांमध्ये स्प्रेड केलेले आहेत की हे असं होतं तसं होतं करून लाईक दॅट. वाचन वगैरे करता एवढं नाही बट जे गुरुमंत्र आहेत किंवा काही मंत्रांची सिद्धी केली आहे. पण अदर दॅन दॅट काही म्हणजे छंद असं की वाचन आहे पण आजकाल म्हणा ऑनलाईन मला म्युझिक ऐकायला आवडते.
जसं मी सांगितलं म्युझिक ऐकायला आवडते वगैरे, किंवा कधी काही वेब सिरीज बघितली. मी आता सध्या तरी 2nd किंवा 4th टाइम स्कूप बघते. स्कूप तुम्ही ऐकलं असेल, जिग्ना वोरा. शी इज वन ऑफ माय रोल मॉडेल. मी जिग्ना वोराला ओळखत नव्हते, मला स्कूप काय होतं माहिती नव्हतं. एक असंच कॉलेजचा इव्हेंट होता जिथे मला सुद्धा ॲज अ स्पीकर म्हणून बोलवलेलं आणि जिग्ना वोराला ॲज अ स्पीकर म्हणून बोलवलेलं. मी फर्स्ट टाइम तिथे जिग्ना वोराला भेटले होते आणि आमच्या दोघांमध्ये इंटरॅक्शन झालं आणि तेव्हा मला कळलं, अरे ही आहे ती जिग्ना वोरा, ही आहे ती सिनियर क्राईम जर्नलिस्ट. मी लाईक वाव, मी या व्यक्तीला भेटले, मी या व्यक्तीबरोबर बसले. जिग्ना इज अ सच अ काइंड पर्सन. लाईक आमच्या दोघांमध्ये एवढी स्ट्रॉंग फ्रेंडशिप झाली. सो आमचं एक अगेन एका कॉलेजमध्ये गेट टुगेदर होतं ॲज अ लेक्चर, ॲज अ स्पीकर ऑन जर्नलिझम टॉपिक. सो जिग्ना मला सिनियर आहे. सो मी त्या जिग्नाचं नाव सजेस्ट केलं आणि तिचा नंबर दिला. तिला न विचारता नंतर तिला सांगितलं. तर तिने विचारलं, आपको किसने नंबर दिया? बोले जोया. ठीक आहे, जोया बोलिये ना, मैं आ रही हूँ. सो शी इज अ व्हेरी गुड पर्सन. आणि मी तिची स्कूप बघितली ना, दॅट टाइम आय फेल्ट व्हेरी दिसते की ती या बाईनी किती स्ट्रेस आणि त्या ह्याच्यातनं ती गेली तिच्या पास्टमध्ये. लाईक बट तिच्या स्कूपमधनं खूप काही शिकायला भेटलं. यु नो, स्कूप थॉट मी सो मेनी थिंग्स, लाईक व्हॉट इज जर्नलिझम, हाऊ यू नीड टू नॅव्हिगेट थिंग्स, रिसर्च कसं करायचं आहे, सोर्स कसे बिल्ड करायचे आहेत, सोर्सकडे कसं बोलायचं आहे हर एक आर्टिकलला. सो ऑलवेज आय कीप ऑन, कधी आमची वार्ता होते एक दुसऱ्याबरोबर, मी तिला मॅसेज वगैरे करत असेल, लाईक शी ऑल्सो रिस्पॉन्स व्हेरी वेल टू मी. ती नेहमी बोलते, मिलना है जोया, तेरे से मिलना है. आणि मी कुठे ना कुठे बिझी असते, मला तिला टाईम द्यायला भेटत नाही. बट आमच्या दोघांचं कोइन्सिडन्स असा आहे, आम्ही असे फेस टू फेस एक दुसऱ्याला लवकर भेटत नाहीत, कुठे बसून गप्पा गोष्टी करू कॉफी. पण आम्ही जर भेटलो ना, महिन्यातनं वर्षातनं एकदा कुठच्या तरी इव्हेंटमध्ये ॲज अ गेस्ट म्हणून भेटतो. पण म्हणजे ते आहे की भेटणं होतं. हां, भेटणं होतं. ते कसं होणार, कधी होणार काहीच माहीत नाही, बट गेस्ट म्हणून भेटणं होणारच असं आहे. मस्त. जोया, म्हणजे जे काही हिंदी पिक्चर्स किंवा बघतच आम्ही मोठे झालो, किंवा मूव्हीज आपण म्हणूया, बॉलिवूडच असं नाही, तर जनरली असं बघितलं गेलं आहे ना की मूव्हीजमध्ये पूर्वीचं, मी सांगते 10 वर्षाआधीचं किंवा त्याही आधीचं थोडं, की एक तर विलन म्हणून दाखवले गेले ट्रान्सजेंडर्स, नाही तर एक फनी काहीतरी कॅरेक्टर म्हणून त्यांनी दाखवलं आहे. सो रियालिटीमध्ये जे काही आहे ते कधी दाखवलं गेलं नाही, बरोबर आहे. आणि त्याच्यामुळे कसं होतं ना की ह्याच्याविषयीचं अंडरस्टँडिंग ह्या लोकांबद्दलचं मूव्हीजमधनं कुठे ना कुठेतरी लोकांमध्ये रुजवलं गेलं चुकीचं. पण आता काही असं आहे की आता मध्ये ताली येऊन गेला, सुष्मिता सेनचा, ती सिरीज होती, त्याच्यानंतर अजून 1-2 पिक्चर आले, हड्डी आला. तर ह्या सगळ्यांमुळे लोकांचं अंडरस्टँडिंग, त्यांचं अवेअरनेस बदलतो असं वाटतंय. मेन तर मी 2 गोष्टी हायलाईट करणार याच्यामध्ये. पहिल्यांदा तर फिल्म इंडस्ट्रीनी त्यांचा दृष्टिकोन बदलावा. त्यांनी पुरुषांना ट्रान्सजेंडर्सचे रोल नाही द्यावे. येस, मी हे खूप वेळा ऑब्झर्व केलं आहे. जसं तुम्ही सांगितलं की कोणत्या मूव्हीजमध्ये ॲज आम्हाला विलन म्हणून दाखवलं गेलं आहे, एक हॉरर लुक दाखवला गेला आहे, किंवा कुठेतरी आमचं एक फनी पार्ट दाखवला गेला आहे. जसे बरेचसे वेळ ते इंस्टाग्रामला मी बघितलं, ते जॉनी लिव्हरचा एक मीम येत राहतं आमच्या कम्युनिटीला घेऊन. जॉनी लिव्हर इज अ व्हेरी गुड कॉमेडियन ॲक्टर, मला त्यांच्याबद्दल काय असं हे नाही आहे. बट तुम्हाला ॲक्च्युअली जर तिथे ट्रान्सजेंडरचा तो एक रोल दाखवायचा ना, तर तुम्ही ॲक्च्युअल ट्रान्सजेंडरला कास्ट करा ना. येस, जसं आताच्या टायमाला टाली पिक्चरमध्ये कितीतरी 100-200 ट्रान्सजेंडर्स, सुष्मिता सेन ही एकटी फिमेल होती त्याच्यामध्ये, बट ती मोठी अभिनेत्री आहे. बट तिच्याबरोबर ट्रान्सजेंडर्स, तिने जर मिस वर्ल्ड ट्रान्सजेंडर्ससोबत ऑन सेट ऑन फील्ड काम करू शकते, तर अदर ॲक्टर्स का नाही? तुम्ही अदर ज्युनियर आर्टिस्टला कोरिओग्राफ करतात, त्यांना डान्स शिकवतात. मी आता एक वेल नोन मराठी मूव्ही आहे, मी त्याचं नाव नाही घेणार, इट कुड बी अन कॉन्ट्रोवर्सी फॉर मी. त्या वेल नोन मराठी मूव्हीचं एक खूप मोठं देवीचं चांगलं गाणं आहे. त्या गाण्यामध्ये तुम्ही समजले असतात मी कोणत्या मूव्हीच्या बद्दल बोलते, लक्षात आलं. त्या मूव्हीच्या गाण्याला तुम्ही नीट बघितलं तर जिथे ते जोगती लोकांचा जो सीन येतो, तिथे पूर्ण पुरुषांचं उपयोग केला गेला त्या डान्समध्ये. कोणी त्याच्यामध्ये ट्रान्सजेंडर नाही घेतलं, त्याच्यात कोणीही ट्रान्सजेंडरला नाही घेतलं. एवढ्या मोठ्या व्यक्तीवरती बायोपिक बनवली, ते खूप मोठे व्यक्ती आहेत. मी खरंच म्हणते त्यांनी खूप केलं आहे. मला आधी त्यांच्याबद्दल नाही माहिती होतं. मी विचार करायचे ठाण्याला गेले तर हे कोण आहेत बाबा, हे कोण आहेत बाबा. नंतर जेव्हा त्यांच्याबद्दल कळालं मला, माझे जे संपादक होते
श्रीनीत सिंग, ज्यांच्या थ्रू मी पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये आली, ज्यांनी मला इंडियाची फर्स्ट ट्रान्सजेंडर जर्नलिस्ट म्हणून ओळख दिली, ते मला आयडेंटिटी दिली, त्यांच्याकडनं कॉल. हे ते खूप मोठे महान व्यक्ती आहेत, ज्यांच्यामुळे आज पूर्ण ठाण्यामध्ये गाजावाजा आहे. त्यांच्या बायोपिकमध्ये आमच्यासारख्या कम्युनिटीला एक छोटा रोल हार्डली 20 लोकांना पण घेऊन तुम्ही जर तो सॉन्ग सेट केला असता, तर कुठेतरी मला पण असं वाटलं असतं किंवा माझ्या कम्युनिटीला वाटलं असतं की हां, आम्ही एक्झिस्ट करतो. चला, हड्डी आम्हाला भेटला, ठीक आहे. हड्डीमध्ये पण थोडेफार ट्रान्सजेंडर्सला घेऊन काम केलं आहे, टालीमध्ये केलं गेलं आहे, बरेचसे 1-2 मूवीज अजून आहेत ज्याच्यामध्ये केलं गेलं आहे. बट इतर येणाऱ्या पुढच्या मूवीजमध्ये सुद्धा तर ट्रान्सजेंडर्सला घ्या. तुम्ही इतर ज्युनियर आर्टिस्टला कोरिओग्राफ करतात, मग आम्हाला का नाही? आम्ही पण रेडी आहेत कोरिओग्राफ व्हायला, आम्हाला पण शिकवा ना, आम्ही करू, आम्हाला पण सेमिनार्स द्या, आम्ही करू, आम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न करू. ओके, फीसची वाढ येते, तर लाईक नॉमिनल बजेट द्या. तुम्हाला वाटत असेल आमचं बजेट जास्त आहे, बट एक नॉमिनल बजेट देऊन तुम्ही ऑपॉर्च्युनिटी तर द्या. इथे कुठे आपली सोसायटी लॅक होते, ऑपॉर्च्युनिटीजच नाही आहे. त्यांना सगळं काम एका मेल आर्टिस्टकडनंच करून घ्यायचं आहे. ट्रान्सजेंडरचा रोल पण मेल आर्टिस्ट करणार आहे, फिमेलचा रोल पण मेल आर्टिस्ट करणार आहे. एक वेल नोन कॉमेडियन शो तुम्ही जर बघत असतील, तिथे पण फिमेलचा रोल मेलच करतोय, दो इट इज अ कॉमेडी, राईट. तर ते ॲक्च्युअल कॅरेक्टरला तुम्ही किल करतायत कुठेतरी, तो कॅरेक्टर किल नाही झाला पाहिजे. तर मी कसं होतं की मला एक दिवशी कॉल आला की हड्डीसाठी ऑडिशन्स चालू आहेत. तर माझी एक मैत्रीण आहे विद्यासागर बोलून. सो हड्डीमध्ये तुम्ही आहात? येस. नाही, मी हड्डीमध्ये नाहीये. मला हड्डीसाठी ऑडिशनचा कॉल आला. माझी एक फ्रेंड आहे विद्यासागर, ती लावणी सम्राट आहे. तर मी तिला सांगितलं की विद्या, ऐसा ऑडिशन आलं आहे, DN नगर जाने का है. चलो जाएंगे. तर आम्ही आलो अंधेरी वर्सोवाला, आले आणि आम्ही ऑडिशन्स दिला. तिचा आवाज थोडासा स्ट्रॉंग होता आणि ती थोडी हेल्दी होती, तर फॉरबिट ती सिलेक्ट झाली. मला काही रिग्रेट नव्हतं की चला माझी मैत्रीण तर झाली नसेल, पण मी एक शुअर केलं की ज्या दिवशी तिचा शूटचा शॉट होता त्या दिवशी मी तिच्याबरोबर सोबत होती व्हॅनिटीमध्ये. मी येणार तुझ्याबरोबर सेटवरती. नवाजुद्दीन सिद्दीकीला मी त्या फिमेल आउटफिटमध्ये बघितलं, जरा रेकग्नाईज नाही करू शकले की ही वॉज अ नवाज. तो पूर्ण ट्रान्सच्या त्या कॅरेक्टरमध्ये उतरला होता पूर्णपैकी. बट जेव्हा विद्याला टालीचा कॉल आला तर विद्याने मला दिला, अँड आय गॉट इट डन. अँड खरं सांगते, रवी जाधव सरांचं जे डायरेक्शन आहे, वाव, रविदादांचं डायरेक्शन इज द बेस्ट डायरेक्शन आय कॅन से. त्यांनी मला फक्त सांगितलं, जोया हा असा सीन आहे, मला एक रिहर्सल दे. तर ते मागायचं रिहर्सल, अँड लाईक आम्ही पहिल्यापासून कलेक्शनवर जातोय, तर मी तो दिला. त्यांना एवढा आवडला तो की ते बोलले, जोया मी फक्त सांगेन तसं कर, बाकी सगळं बेस्ट आहे. एक 5 ते 10 मिनटं, अर्ध्या तासाचा जो शॉट होता, केला, कट केलं, पॅकअप झालं. मला 5:30-6ला मला पॅकअप देऊन घरी पाठवलं. मी 2 वाजता आलेले, 5:30-6 वाजता मला पॅकअप देऊन पाठवलं. सो अगदी वेळेत, जे दिलेल्या वेळेत त्यांनी शूट करून तुम्हाला फ्री केलं. तो छोटासा सीन होता, बट इट वेंट व्हेरी वेल. इट वॉज रिअली व्हेरी नाईस. पण असं नाही झालं की छोट्याशा सीनसाठी पण असं की ठीक आहे करू, नंतर थांबवलंय? नाही, खूप छानपैकी वर्क झालं, खूप छानपैकी एक्सपिरियन्स छान होता, सगळे लोक छान होते सेटवरती, मेकअप आर्टिस्ट अँड ऑल, कॉस्ट्युम खूप छानपैकी झालं, खूप छान एक्सपिरियन्स होता. तुमच्या लाईफमध्ये मधला आत्तापर्यंतचा सगळ्यात लोवेस्ट पॉईंट कधी होता आणि सगळ्यात बेस्ट पिरियड काय? लोवेस्ट पॉईंट मी सांगेन तर आत्ता सध्या जी मुंबई टाटा मॅरेथॉन झालेली, टाटा मॅरेथॉनच्या टायमाला मी मेल ॲथलीट्स जे रनरअप होते ते आले, त्यांचे फोटोज वगैरे क्लिक केलेले. मला नव्हतं माहिती माझ्या कॅमेराची बॅटरी डाऊन होणार आहे. माझ्या मेल ॲथलीट्स पळत आले, जे फर्स्ट सेकंड रनरअप आहे, त्यांचे मी फोटोज क्लिक केले. माझे 2 बॉडीज होते माझ्याकडे कॅमेराचे. जेव्हा फिमेल ॲथलीट्स ज्या रनरअप आल्या, त्यांचे जेव्हा मी फोटोज करत होते, त्या टायमाला माझा कॅमेरा डेड झाला. दॅट वॉज वन ऑफ द बिगेस्ट लोएस्ट पार्ट ऑफ माय लाईफ. कॅमेरा डेड झाला आणि त्याचा मिरर अटकलेला. मी खूप स्ट्रेसमध्ये आले होते, मी खूप टेन्शनमध्ये होते की माझा कॅमेरा गेला आहे, माझा कॅमेरा खराब झाला. आणि तरी खूप मला म्हणजे सपोर्ट दिलेला, साथ दिला, कारण की आय एम युझिंग अ सेकंड हँड कॅमेरा. सो त्या टायमाला खूप त्रास झाला मला. तो माझा खूपच लोएस्ट पार्ट होता. आणि हायेस्ट पार्ट हा असा आहे की जेव्हा मी न्यू कॅमेरा परचेस केला, दॅट्स अ व्हेरी अगेन अ गुड मुमेंट फॉर मी, की मी तो एक नवीन कॅमेरा घेतला, न्यू जर्नी स्टार्ट केली. परत नवभारत टाइम्सची माझी ॲड आली. सो दीज आर द हायेस्ट पार्ट, गुड पार्ट्स ऑफ माय लाईफ विच स्टार्टेड. आणि आता एका स्ट्रॉंग असाइनमेंटवर सुद्धा काम करते. येस.
अजून काही चांगलं यायचं. सो फिंगर्स क्रॉस्ड, लेट्स सी. ड्रीम काय आहे? ड्रीम बघा, ड्रीम तर खूप आहेत, पण काही मोजके ड्रीम नक्की सांगेन. पहिले तर माझ्या स्वतःनी क्लिक केलेली एक फोटो फ्रेम आहे लालबागच्या राजाच्या विसर्जनची. ही माझी इच्छा आहे की मी भारताच्या ज्या प्रेसिडेंट आहेत द्रौपदी मुर्मू यांना मला गिफ्ट करायची आहे. ओ वाव. येस. आणि इफ निकॉन मला परत ऐकत असेल तर मला त्यांची ब्रँड अम्बॅसिडर व्हायची इच्छा आहे. दॅट्स इट. हे 2 आहेत. जोया, तुम्ही एक फोटो जर्नलिस्ट आहात, तर तुमचं त्यानिमित्ताने खूप फिरणं होत असेल, पण तरी काही ते बकेट लिस्ट अशी तुमची आहे का की ह्या ठिकाणी मला जायचं आहे, असं काही आहे? फिरायला जायचं आहे किंवा फोटोजसाठी जायचं आहे किंवा कामासाठी जायचं आहे, आय जस्ट वॉन्ट टू बी देअर, मला हे फिरायचं आहे, बघायचं आहे? मेन तर आता कसं आहे ना की ॲज अ फोटोग्राफर असल्याने युनिवर्सला एकच प्रार्थना आहे, गिव्ह मी सो मच ऑफ अबंडन्स, गिव्ह मी सो मच ऑफ मनी की मी माझे ट्रॅव्हल प्लॅन करू शकू. यु नो, डेस्टिनेशन फिरायचं नाही आहे, बट वेगवेगळ्या सिटीजमध्ये, कंट्रीजमध्ये जाऊन तिकडच्या स्टोरीज कलेक्ट करायचे, फोटो स्टोरीज करायचे. बिकॉज समजा मी आफ्रिकामध्ये गेली तर तिकडची ट्रायबल स्टोरी काय आहे, मी नंदुरबागला गेले तर तिकडची ट्रायबल स्टोरी काय आहे, मी राजस्थानमध्ये जाते तर राजस्थानची ट्रायबल स्टोरी काय आहे. वेगवेगळ्या स्टोरीज आणायच्या आहेत ज्या लोकांनी नाही बघितल्या आहेत, का मी ती माझ्या फोटोग्राफी एक्झिबिशनच्या थ्रू त्यांना ते बघायला भेटेल. यु नो, तर असे काही कंट्रीज आहेत, इंडियन आहेत, आउट ऑफ इंडियासुद्धा आहेत, वेस्टर्न कंट्रीजसुद्धा आहेत. हां, नंतर जर डेस्टिनेशन कंट्री येते माझ्या, लाईक स्टेट येतो, ते येते माझ्या ह्याच्यामध्ये माइंडमध्ये, then it's गोवा. ओ या, मग गोव्याला जाणं झालं असेल ना याच्या आधी की नाही? गोव्याला असं जाणं आय कांट से प्रॉपर, बट जायचं आहे एकदा. हां, चांगल्यापैकी एन्जॉय करून यायचं आहे. ग्रेट. या, आता ना आपण आपल्या पॉडकास्टच्या शेवटाकडे येत चाललो आहोत. सो मला ना तुम्हाला 2 प्रश्न विचारायचे आहेत. प्रश्न असंच नाही, पण म्हणजे असं की सोशल अवेअरनेससाठी किंवा लोकांना तुम्हाला काय सांगायला आवडेल? लोकांना मी या प्राईड मंथच्या निमित्ताने आणि या पॉडकास्टच्या माध्यमातून हेच मेसेज देणार की मी जसं पहिले पण सांगितलं, आम्ही पण ह्युमन बिईंग्स आहेत. स्टार्ट ऑफ द पॉडकास्टला बोलले, आम्ही पण मनुष्य आहेत या धर्तीवर. आम्ही पण त्या आईच्याच पोटातनं 9 महिने राहून जन्म घेतला आहे, तर आम्हाला पण इक्वल ट्रीटमेंट द्या, इक्वली ॲक्सेप्टन्स द्या, आपलं पण द्या. ॲज वी से ऑल इंडियन्स आर माय ब्रदर्स अँड सिस्टर्स, तसंच आम्हाला पण ते आपलं पण आणि ॲक्सेप्टन्स द्या. तुमच्या हाताला हात लागून आम्हाला पुढे जाण्याची संधी द्या. दॅट्स इट. आपलं पण द्या, ॲक्सेप्टन्स द्या, इक्वल ऑपॉर्च्युनिटी. आणि एक लास्ट क्वेश्चन मला तुम्हाला असं विचारायचं आहे किंवा की भारताच्या आपण म्हणूया लीडर्सला किंवा प्राईम मिनिस्टर्सला, प्रेसिडेंटला, एनिथिंग, त्यांना तुम्हाला काय सांगावं असं वाटेल? त्यांना मला एकच सांगायचं आहे की सर, आमची ही जी कम्युनिटी ही थोडी मार्जिनाइज कम्युनिटी आहे. या कम्युनिटीकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे. या कम्युनिटीमध्ये खूप सारा टॅलेंट आहे. या कम्युनिटीला पुढे येण्याची एक संधी द्यावी. ह्यांनासुद्धा एक प्रॉपर स्किल बिल्डिंग ते टेक्निक्स दिली गेले पाहिजे. त्यांना स्किल बिल्डिंगचे टीचिंग्स दिली पाहिजे, ज्याच्याने ते पुढे येऊ शकतात. सोसायटीमध्ये नेहमी बोलतात की तुम्ही भिक्षुकी का करतात, तुम्ही काम का नाही करत, तुम्ही आम्हाला संधी का नाही देत. जर गव्हर्नमेंटला मला एकच सांगायचं आहे, या सोसायटीच्या जे आपले लीडर्स किंवा आपले प्राईम मिनिस्टर्स आहेत, आपले जे PM आहेत नरेंद्र मोदीजींना मला एकच सांगायचं आहे की सर, आमच्या कम्युनिटीला स्किल बिल्डिंगची तुम्ही शिक्षा द्या, म्हणजे जे काही शिक्षण आहे स्किल बिल्डिंगचं ते आम्हाला योजना द्या, ते शिकायची संधी द्या. आम्ही पण त्याच्यातनं खूप काही शिकून पुढे करू शकतो. आम्हाला जर वेगवेगळे तुम्ही तुमच्या ज्या गव्हर्नमेंटच्या पॉलिसीजच्या अंडरमध्ये ही मदत देतात, सुविधा देतात, एक हेल्प देत आहेत, त्याच्याने आम्ही पुढे जाऊ शकतो. सोसायटीमध्ये बरेचशा जागी आमची भिक्षुकी बंद केली जाते, खूप त्रास दिला जातो, बट आम्हाला पण तर ते स्किल बिल्डिंगचं एक संधी द्या, जशाने तुम्ही आज बरेचसे ट्रायबल विलेजेसमध्ये तिकडच्या महिलांना, तिकडच्या लोकांना तुम्ही स्किल बिल्डिंगची ट्रेनिंग्स देतात, ते शिकवलं जातं आहे. मग आमच्या कम्युनिटीला सुद्धा तुम्ही एकट्टा आणून त्यांना एक हे द्या. तुम्ही सगळ्यांबरोबर येऊन त्यांना मन की बात करतात, कधी तुम्ही ऑल ओव्हर इंडियाच्या ट्रान्सजेंडर्स बरोबर तरी मन की बात करा एक दिवशी, आम्ही पण तुम्हाला नक्की ऐकू. येस,
ॲक्च्युली मी म्हटलं होतं की हा शेवटचा प्रश्न विचारेन, पण मला अजून 1-2 गोष्टींवर तुमच्याशी चर्चा करायला नक्कीच आवडेल. की एक म्हणजे ना NGOजचा मुद्दा मला आता असं वाटतं की विचारायला पाहिजे, की जसं तुम्हाला की स्किल डेव्हलपमेंटसाठी काही केलं जात नाही कुठल्या म्हणजे क्लासेस जसे गावोगावी चालतात, गव्हर्नमेंटकडनं काही लोकं चालवतात किंवा NGOज असतात त्या मदत करतात. सो NGOज ट्रान्सजेंडर कम्युनिटीसाठी पण काम करतात, नाही असं नाही, बऱ्यापैकी करत आहेत. तर मग ते स्किल डेव्हलपमेंटसाठी काही क्लासेस चालवणं, काही शिकवणं अशा गोष्टी पण घडत आहेत की NGOज फक्त तो फेस आहे, दे जस्ट वॉन्टेड की नाही, बरेचसे असे NGOज आहेत. आता आमचं एक मुंबईतील नावाजलेलं NGO आहे किन्नरमा सामाजिक संस्था. किन्नरमा सामाजिक संस्था खूप काय आमच्या कम्युनिटीसाठी करत आहे सध्याच्या टायमाला. ते राशन किट डोनेशनपासनं, हेल्थ कॅम्पपासनं खूप काही वेगवेगळे कार्य ते लोक करतात आहेत. आणि काही वर्ल्ड योगा डेच्या दिवशी ते योगाचं काय हे ठेवतात. मीन्स ते आम्हाला कुठून ना कुठून तरी ग्रूमिंग करायचा प्रयत्न करतात की ट्रान्सजेंडर्सनी ग्रूम व्हावं आणि पुढे जावं. पुढे जातील तर किन्नरमा सामाजिक संस्थाचं नाव होणार. तसं पण शिक्षणासाठी स्किल डेव्हलपमेंटसाठी म्हणजे बरेचसे ट्रान्सजेंडर्सला त्यांनी कम्प्युटरची ट्रेनिंग सुद्धा दिली. येस, जे इंटरेस्टेड आहेत, ज्यांना शिकायचं आहे, पुढे जायचं तर ते हेल्प करतात, त्यांना गाईड करतात की तुम्ही बेसिक टायपिंग कम्प्युटरचं नॉलेज घ्या आणि पुढे जावं. आणि एक पर्सनल प्रश्न विचारते, वाटलं तर तुम्ही उत्तर देऊ शकता. तुमचं शिक्षण किती झालंय? मी 5वी पास आहे. मी 5वी पर्यंत शिकली आहे. सिरियसली? येस. मग एवढं तुम्ही फ्लुएन्सी तुमची म्हटली तिन्ही लँग्वेजवर, मराठी, हिंदी, इंग्लिश, तुमची खूप छान कमांड आहे. तुमचं म्हणजे विचार करायची पद्धत, तुमचं जनरल नॉलेज बऱ्यापैकी सगळं छान आहे. मग हे सगळं तुम्ही कसं स्वतःला डेव्हलप केलं? कसं आहे ना, बघा फ्री टाईममध्ये माणूस कधी कधी ना रील्स बघतो, पण रील्स पण बघा तर ती नॉलेजेबल रील्स बघा जी तुम्हाला काम येणार आहे. मी बरेचसे असे IAS IPSचे ट्रेनिंग कोचेसचे जे इंस्टाग्राम पेजेस आहेत मी त्यांना फॉलो करते. त्याच्यावरती काही गोष्टीज येतात, काही व्हिडिओज येतात, काही मोटिवेशनल टॉक्स येतात, मी ते बघत राहते. ते मला खूप हेल्प करतात मोटिवेट व्हायला, शिकायला, जनरल नॉलेजबद्दल नॉलेज गेन करण्यासाठी, विच हेल्प्स मी टू मूव्ह अहेड. की कधी कुठे कसा प्रश्न माझ्यासाठी उभा राहील, कारण की माझ्या नावापुढे ॲज अ फोटो जर्नलिस्ट, त्याच्या आधी जर्नलिस्ट लागतो. तर मग लोक कधीही कोणता कसाही प्रश्न मला विचारतील. जर मी लोकांना 4 प्रश्न विचारते तर मला सुद्धा त्या प्रश्नाचं उत्तर माहीत असलं पाहिजे. नाही, पण खूप म्हणजे मोठी गोष्ट आहे ही. म्हणजे मला खरंच बिलीव्ह नाही होते की तुम्ही फक्त 5वी पर्यंत शिकला आहात. दॅट्स ग्रेट. म्हणजे एखाद्याने ठरवलं की त्याला शिक्षण घ्यायचं आहे, शिकायचं आहे, स्वतःला अपग्रेड करायचं आहे, तर ॲटलिस्ट आता मोबाईलमुळे, इंटरनेटमुळे आहेत, रिसोर्सेस आहेत. म्हणजे मग भले ते कोणी का असेल ना, कुठल्याही कम्युनिटीला बिलॉंग केलं, काही जरी असलं तरी सुद्धा इट्स अ ग्रेट थिंग. आणि म्हणणं सोपं असतं ॲक्च्युली. तुमचं स्ट्रगल मी ऐकलं आहे सगळा. मी आत्तापर्यंत आम्हाला जे सांगितलं ते खूप म्हणजे अवघड आहे हे सगळं करणं. सिरियसली हॅट्स ऑफ टू यू. सिरियसली हॅट्स ऑफ. थँक्यू. आणि असंच तुमचं काम पुढे चालावं, तुम्हाला नवीन नवीन अपॉर्च्युनिटीज मिळाव्या, वेगवेगळ्या प्रोजेक्ट्सवर तुम्ही काम करावं अशी माझी मनापासून इच्छा आहे. म्हणजे आय सिरियसली प्रे टू गॉड की खूप चांगले चांगले प्रोजेक्ट्स तुम्हाला मिळावे. तुमचं ड्रीम आहे की तुम्हाला निकॉनचं ब्रँड अँबॅसेडर व्हायचं आहे. सिरियसली प्रे की मला बघायला मिळेल कुठल्या तरी बिल बोर्डवर आणि कुठेतरी इंस्टाग्रामवर किंवा कुठेतरी मला लवकरच हे कळेल की आम्ही बोलू शकतो की देसी पॉडवर ही वार्ता डिस्कस केली होती. नाही, देसी पोटचं अशासाठीच नाही, पण मी सिरियसली एवढी जिद्द जी पाहिली ना, जे ऐकते मी केव्हापासनं, सो इट्स लाईक की एक जिद्द तुम्ही ठेवली, एक डिसाईड केलं की काहीतरी करायचंय, शिकायचंय, तर अप्स अँड डाऊन्स लाईफमध्ये येतात. आणि तुम्ही तर किती अप्स अँड डाऊन्स पाहिले. येस. स्टील तुम्ही किती फेस करता आहात की एवढं सगळ्याच्यातून, तर त्या सगळ्यातून उठून परत ती उमेद घेऊन काम करणं खूप मोठी गोष्ट आहे. त्याच्यामुळे खरंच म्हणजे हॅट्स ऑफ टू यू. आणि थँक्यू सो मच की तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात, तुमची सगळी जर्नी आम्हाला सांगितलीत, इतकं छान आपल्या गप्पा झाल्या, त्यामुळे खरंच खूप थँक्यू सो मच. थँक्यू. मला खात्री आहे की हा एपिसोड पाहिल्यानंतर आपण सगळेच विचार करायला लागू की एक सोसायटी म्हणून आपण खरंच ह्या सगळ्यांना ॲक्सेप्ट केलं आहे का, त्यांना आपण इक्वल अपॉर्च्युनिटीज देतो आहोत का, आणि द्यायला पाहिजे. मी यासाठी काय करायला पाहिजे, कसं आपण त्यांना समाजामध्ये इन्क्लूड करून घेऊ शकतो, या सगळ्यावर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. लवकरच भेटूयात देसी पॉडच्या नवीन एपिसोडमध्ये. तोपर्यंत नमस्कार.